सर्वांना नमस्कार. आवाज येतोय सर्वांना? हो येतोय. नमस्कार. काही जण जॉईन होत आहे. सर्वांना एकदा जॉईन होऊ देऊ. बाकीच्यांचा आवाज म्यूट करा. बाकी काही जण जॉईन होईपर्यंत मग आपण कोणाचे प्रश्न घेऊ. मग जसं जसं आपण आपलं सेशन वाढत जाईल तसं तसं आपण मग एकेका गोष्टीवर त्याची एकेका गोष्टीची आपण माहिती घेऊ. आतापर्यंत इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? हो सर, विचारायचा होता एक प्रश्न. विचारू? हो, विचारा विचारा. अरे याला पुढे काय करायचं? हॅलो, हा, बोला बोला. कुठनं बोलताय तुम्ही? बोलतोय म्हटलं. हो, बोला बोला. हॅलो सर, बीडहून बोलतोय म्हटलं. हो, बोला ना बोला. हा सर, सुशिक्षित बेरोजगार संस्थेमध्ये जे समजा आपण सदस्य घेतो त्याच्यामधले प्रत्येक जण कॉन्ट्रॅक्टरच असावा लागतो का? नाही, कॉन्ट्रॅक्टर पाहिजे म्हणताय की त्याचं एज्युकेशन झालेलं म्हणताय? म्हणजे काही आता मी जी संस्था स्थापन करायला लागलो त्याच्यामध्ये काही जणांचं कॉन्ट्रॅक्टचं लायसन आहे तर काही जणांचं नाही, तर मग ज्याचं लायसन नाही त्याला काम भेटणार का संस्थेतून? नाही, काय राहतं, ज्यावेळेस तो व्यक्ती संस्थेला जुळतो तर मुळात संस्थेचे पूर्णपणे बेनिफिट्स त्या व्यक्तीला घेता येतात आणि त्या व्यक्तीचे बेनिफिट पूर्णपणे संस्थेला घेता येतात. त्याचं उदाहरण अच्छा. सांगायचं म्हटलं तर एक असं समजा की तुमच्या संस्थेमध्ये एखादा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे, बरोबर आहे? हो सर, तेच इलेक्ट्रिकल. हा, हा, करेक्ट. तर तो इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं त्याचं नाव मस्टरवर असल्यामुळं पूर्णपणे त्याचा पूर्णपणे बेनिफिट तुम्हाला पूर्णपणे संस्थेला होतो. म्हणजे उदाहरण अच्छा समजा अच्छा. त्याच्याकडचं कॉन्ट्रॅक्टरचं लायसन तुमच्या संस्थेला आपण घेतला. तुमच्या संस्थेचं नाव समजू आपण XYZ सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था. तर त्या हो, कॉन्ट्रॅक्टरच्या लायसनमुळे तुमच्या संस्थेला ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन मिळतं. म्हणजे अच्छा. ती व्यक्ती तुमच्या संस्थेमध्ये आल्यामुळं तुम्हाला पूर्णपणे त्याचा बेनिफिट घेता येतोय तिथं. धन्यवाद सर. हो हो. तुमच्यासाठी अजून एक माहिती अशी आहे, जर हा, तुमची बोला सर. संस्था अजून जर फायनल झालेली असेल तर हिंगणी गावाचं एक टेंडर आहे तुमच्यासाठी बीडमध्ये. सर, फायनल नाही झालेली आणखी. नाही नाही, सॉरी, फायनल नाही. बघ बघ, ठीक आहे ठीक, काही अडचण नाही. पण एक टेंडर्स आहे तुमच्यासाठी, ते तुम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून टेंडर घेऊ शकता. त्याला कुठल्याच प्रकारची अट नाहीये, त्याला IT रिटर्नची सुद्धा अच्छा, गरज नाहीये. तुम्ही इझिली ते टेंडर क्रॅक करू शकता. ठीक आहे सर. ओके. हिंगणी हो हो. तालुका कोणता सर? हिंगणी. हॅलो सर. तालुका तुम्ही चेक करून घ्या, पण बीड जिल्ह्यामधलं टेंडर्स आहे एवढे माझ्याकडे माहिती आहे. 2 मिनिटं, तालुकाही सांगतो, चालू ठीक राहू आहे. द्या. हिंगणी, हा, याचा तालुका बीडच येतो याचा. सर, चालेल. कामाची व्हॅल्युएशन आहे 99,286 रुपये. तिथं सोलारचा प्लांट त्यांना इन्स्टॉलेशन करायचं आहे. ओके ओके, ठीक आहे. ओके. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला. सर, आम्हाला नवीन संस्था रजिस्ट्रेशन करायची होती, सुरक्षित बेरोजगार संस्था. ओके, कुठनं बोलताय? आम्ही औरंगाबाद सर. औरंगाबादवरून बोलताय ना? हो ओके. सर. संस्थेबद्दल, रजिस्ट्रेशन बद्दल आपण बऱ्यापैकी माहिती पूर्णपणे सांगितलेलीच आहे. आपल्या जे काही आपले जे व्हिडिओज वगैरे अपलोड केलेले आहे त्यावर पूर्णपणे माहिती दिलेली आहे. त्या माहितीच्या सर, ते नुसार जर बघितलं मी व्हिडिओ. हो, तुम्ही औरंगाबाद वरून आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो. औरंगाबादला गावकरी म्हणून आहे मोती कारंजा जवळ. तिथं तुम्हाला संस्थेचा प्रस्ताव मिळतो. तिथनं प्रस्ताव घ्या. तो प्रस्ताव पूर्णपणे ऑफलाईन प्रस्ताव घ्यायचा आहे. पूर्ण फॉर्म वगैरे भरल्यानंतर ऑफिसला तो जमा करून संस्थेची तुम्हाला नोंदणी करायची आहे. तर सर, ते फॉर्म वगैरे टोटल तिकडेच भेटणार आहे का आपल्याला? पूर्णपणे तुम्हाला त्या फॉर्मचा जो बंच आहे तो पूर्णपणे तुम्हाला तिथं मिळतो. तिथून तुम्ही कलेक्ट करा तो व्यवस्थित. तो फॉर्म कोणाला तरी ज्यांना ज्या तज्ञ वगैरे असतील त्यांना ते विचारा
किंवा दुसरा ऑप्शन असा आहे की खडकेश्वर जे आहे आपल्या इथं, तर खडकेश्वर जवळ एक जण पूर्णपणे संस्था नोंदणीचं काम करतो, त्यांच्यातर्फे सुद्धा तुम्ही ते करू शकता. असं आहे का सर? ते आम्ही एम्प्लॉयमेंट वगैरे सगळं नोंदणी केलंय 12 सदस्यांची. ओके. ते फाईल रेडी आहे, फक्त ते फॉर्म वगैरे भरणं बाकी आहे अजून. नाही, फॉर्म घेण्यासाठी तुम्हाला फाईल्स वगैरेची आवश्यकता पडेल ना, तर ती तुम्हाला हा. तिथनं मिळून जाईल. गावकरीमधनं प्रस्ताव घेऊन टाका, तिथून तुम्हाला मिळून जाईल सर्व माहिती. सर ते ऍड्रेस कुठे आहे त्यांचं? ऍड्रेस आपला मोती कारंजा आहे. मोती कारंजा जो गावकरी कोणालाही विचारेल, तुम्हाला कोणी तिथं माहिती देऊन टाकेल. मोती कारंजाकडे का? हो. सर ते किती दिवस लागतात ते रजिस्ट्रेशनला पूर्ण? 1 महिना लागतो त्याला जास्तीत जास्त. जास्तीत जास्त का? हो हो आणि नंतर काम भेटेल का सर आपल्याला त्याच्यावर डायरेक्ट? हो, तुम्ही एकदा नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर आपल्या ग्रुपला जॉईन असू द्या तुम्ही. आपण प्रत्येक वेळेस माहिती देतो, ते अपडेट्स करून तुम्ही तिथनं बऱ्यापैकी माहिती घेऊन इझी तुम्ही टेंडर घेऊ शकता. सर ते ग्रुपमध्ये ऍड Already, कसं तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला ग्रुपला मी ऍड करतो. चालेल सर, मी या नंबरवर नाव वगैरे टाकून ते मेसेज करतो सर. ओके, चालेल. महत्वाची तुमच्या प्रश्नाच्या म्हणजे तुमचे प्रश्न तर चालूच राहतील, हरकत नाहीये. पण त्याच्या व्यतिरिक्त ओके. तुम्हाला एक महत्वाचा एक विषय सांगतो. म्हणजे प्रश्न जर आपल्याला करायचे आहे, त्याचं सोल्युशन सुद्धा आपल्याला मिळतंय, काही अडचण नाहीये. पण ज्यांनी आता तुम्ही सर्वजण जे शासनाचे गव्हर्नमेंटचे कामामध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवता, तुमच्यासाठी एक महत्वाचा विषय लक्षात घ्या. अगोदर काय व्हायचं की एखाद्या डिपार्टमेंटमध्ये आवाज म्यूट करा. एखाद्या डिपार्टमेंटमध्ये आपण एखादं काम घेतो, तर काम पूर्ण झाल्यानंतर अडचण होते की शेवटी आपण काम करतोय पैशासाठी. डिपार्टमेंटचं काम होतं पूर्ण, त्यांना जसं जसं काम पाहिजे, जशी क्वालिटी पाहिजे, त्या पद्धतीने ते काम पूर्ण करून घेतात. पण शेवटी विषय कुठे येतो? विषय येतो आपला पूर्णपणे पैशावर. की काम तर झालं किंवा होत आहे, पण मग मला पैसे कधी मिळणार, मला पैसे कसे घ्यायचे आहे. तर इथं आपली बऱ्याचपैकी अडचण होते. आपण इकडनं तिकडनं पैशाची ऍडजस्टमेंट करतो, शासनाचे काम घेतो, पण काही अडचणीमुळं, शासनाचे काही फंडचे प्रॉब्लेम असल्यामुळं बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला पैसे मिळण्यासाठी बऱ्यापैकी काही अडचणी सोसाव्या लागतात. पैसेच मिळत नाही. बऱ्याच जणांची कंप्लेंट आहे. 100 पैकी नाही म्हटलं तरी 70-80% लोकांचा विषय तोच आहे की शासनाकडचे पैसे मिळत नाही. तर त्याच्यासाठी एक सोल्युशन असं आहे की जर तुम्ही शासनाला जर एखादं 10 लाख, 20 लाख, 25 लाख पर्यंत जर तुम्ही एखादं बिल इश्यू केलं, जर शासनाकडनं ते बिल अप्रूव्ह झालेलं आहे, पण शासनाकडे अनुदान नसल्यामुळे तुम्हाला ते बिल मिळत नाहीये, तर शासनानं असं एक प्रोव्हिजन काढलेलं आहे की त्या प्रोव्हिजन नुसार जर तुम्ही ते बिल एखाद्याला ऑफर केलं, त्याला आपण म्हणू शकतो, जसं आपण शेअर असतात, तर लोन अगेन्स्ट सिक्युरिटी करतो. जसं शेअरला आपण सिक्युरिटी ठेवतो, तसं तुमच्या बिलाला तुम्ही बँकेमध्ये सिक्युरिटी ठेवून जर ते बिल तुमचं 10 लाखाचं आहे, तर तुम्हाला 8 लाख रुपये ताबडतोब 12 ते 13 तासापर्यंत तुम्हाला पूर्णपणे त्याची रक्कम मिळते. शासन तुम्हाला पैसे कधी देईल माहिती नाहीये, पण त्या बिलाच्या अगेन्स्ट तुम्हाला ते पूर्णपणे पैसे मिळण्याची शासनाने सोय करून ठेवलेली आहे. तर सर्वांनी लक्षात घ्या. म्हणजे त्यांना कॉन्ट्रॅक्टर बनण्यापासून बऱ्यापैकी अडचण वाटते की मला बनायचं तर आहे, पण माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे, तर तो तुम्हाला तिथं सुद्धा मी एक सोल्युशन तुम्हाला सांगितलेलं आहे. विषय लक्षात आला सर्वांच्या की पुन्हा आपल्याला रिपीट करावं लागेल? हा सर, एक मिनिट. मी रजिस्टरला टाकली होती संस्था, तर मला त्यांनी 25 सदस्य सांगितले सर. हा, मला वाटतं तुम्ही कालच आपलं बोलणं झालं. 25 सदस्याचं असं काही नाहीये तुमच्या माहितीकरता. तुमच्या मी तुम्हाला नंतर स्क्रीनशॉट हो हो हो. नाही, मी तुमचा नंबर मला सांगा आता. 99 60 41 26 03. 2 मिनिटं. तुम्ही काल मला केलं ना व्हॉट्सअपला? हो, व्हॉट्सअप केले काल तुम्ही. चालू राहू दे, मी तुम्हाला लगेच सांगतो. तुमच्या संस्थेचं कसं आहे की ज्यावेळेस हे बघा, नियोजित फिनिक्स सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था करायची, हो, तुम्ही स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था केली. स्वयंरोजगार. हा, तुम्ही स्वयंरोजगार केली, त्याच्यामुळे त्याचा तो अधिनियमच चेंज झाला. जसं सर्वसाधारण वगैरे असतात ना त्याच्यामध्ये कॅटेगरी, तर त्या कॅटेगरीमुळे तुम्हाला कदाचित तिथे अडचण आली असेल. तुम्ही एक काम करू हो, मग? शकता,
तुम्ही डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करा, त्यांना म्हणा स्वयंरोजगार हे नाव हटवून मी फक्त सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मला स्थापन करायची आहे, तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. कारण 25 सदस्यांची अशी कुठे जात नाही. म्हणजे त्यांनी ते JR मध्ये टाकले ते काय 2019 नाही नाही असेल ना, पण मग स्वयंरोजगारचा थोडा फंडा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही थोडंफार पण नावाला चेंज केलं तर तुम्हाला तसा इफेक्ट मिळतो. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की सुशिक्षित बेरोजगारांची संस्था आहे, तर सुशिक्षित अभियंत्याची पण एक संस्था असते. हो. आलं लक्षात. जर सुशिक्षित अभियंता केलं तर त्याला फक्त सर्वजण इंजिनियर्स लागतात, बरोबर आहे. त्याला नॉर्मल हो, आपण अप्लाय नाही बरोबर. करू शकत. तर असा प्रत्येक संस्थेमध्ये एक एक स्लॅब आहे. त्या स्लॅब नुसारच तुम्ही त्याला अच्छा. एलिजिबल होऊ शकता. जर त्याला सुशिक्षित अभियंता यांची संस्था, तर त्याला अभियंताच लागतील. पण आपण इथं काय केलं की मला सुशिक्षित हा सगळं चेंज नाही करता येत सर आता. परत ते सगळं मी डॉक्युमेंट केलेले आहेत ना, बॉन्ड वगैरे. ते सगळे बॉन्डवर खाडाखोडी करणार ते आता तसं नाही म्हणतात. नाही नाही, तुम्हाला पूर्णपणे ती फाईल रिपीट करावी लागेल. कारण हे बघा, हो असा का? तर काही GR आला नाही, कारण आतापर्यंत काही GR आला नाही. कारण अमरावतीच्या महिलांनी आमच्या थ्रू संस्था ओपन केली, औरंगाबादच्या पण केली, पुण्याच्याही केली आणि अजून एक 7 ते 8 जणांनी संस्था ओपन केली बाहेरची. त्यांना कुणालाच अडचण आली नाही. त्यांना तरी मी 13 जणांचं सजेशन दिलं होतं, त्यांनी 14-15 अशा पद्धतीने ते रजिस्ट्रेशन करून संस्था स्थापन पण केलेली त्यांची. हो. छान. तर ते तुम्ही अपडेट ओके. करा. ते अपडेट करा. हो. जर काही अडचण असली तर मग फोन करा, तर आपण करू त्यावर काहीतरी त्यात चेंजेस करू. पण त्याच्या नंतरचा दुसरा विषय असा आहे की स्वयंरोजगार मध्ये तुम्हाला एक सांगायचं म्हटलं, तुम्ही मला उद्या परवा पर्सनली फोन करा. स्वयंरोजगार मध्ये अजून त्या संस्थेमध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट घेता येईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 25 जणांना रोजगार देताय, तर तुम्हाला लोन आणि समोर बिझनेसची थोडी वेगळी अपॉर्च्युनिटी आहे स्वयंरोजगारला. अच्छा. मग सुशिक्षित बेरोजगारला कसं राहतं की तो सुशिक्षित आहे, बेरोजगार आहे, पण त्याला कुठंतरी तो वेगळ्या पद्धतीचं काम करतो. आणि स्वयंरोजगार करताय म्हणजे तुम्ही काय करता, स्वतः स्वयंरोजगार करून अजून लोकांना तुम्ही जास्त रेव्हेन्यू वगैरे जनरेट करून देता. तर त्याला शासनानं तुम्हाला लोनचा क्रायटेरिया थोडा वेगळा ठेवलेला आहे. तुम्हाला म्हणजे फायनान्शियल कॅपिटल जास्त तुम्हाला कॅचअप करता येईल. तर त्याचा फायदे पण खूप आहे. सर मग करतो मी 25 सदस्य तयार करतो ते सगळे. करा, काही राहिले अडचण 14 नाही. करतो. अजून तुम्हाला माहितीसाठी मी एक काम करतो, तुम्हाला एक PDF पाठवतो. त्याच्यामध्ये हो. संस्थेचे प्रकार आहे. जसं एखादा व्यक्ती अपंग आहे, तर अपंगाची सुद्धा संस्था असते. त्याला शासनाचे बेनिफिट जास्त असतात. जर अपंगांना तुम्ही जर शासनामध्ये, तुम्हाला माहिती असेल अभिकर्ता म्हणतो आपण त्याला, प्रवर्तक, मुख्य हा. प्रवर्तक. जर तुम्ही त्याला ओके, मुख्य बरोबर. प्रवर्तक घेता, तर तुम्हाला त्याचं जास्त बेनिफिट मिळतं. शासनाला काय वाटतं की नाही, या लोकांना कुठेतरी प्रमोट करा, यांच्या माध्यमातून व्यवसाय करा. तर त्या माध्यमातून तुम्ही करू शकता, स्वयंरोजगारचा आपण उपयोग करू शकतो. ओके सर. हो हो मला सर PDF सेंड करा तेवढी सर. हो. पण मला काय वाटतं, 25 जणांचा क्राऊड केल्यापेक्षा तुम्ही काय करा, 25 जणांना तुम्ही संस्थेमध्ये करू नका, 15 जणांपासून सुरुवात करा. कारण 25 जणांमध्ये तुमचा वेळ पण खूप वाया जाईल त्याच्यामध्ये. हो ना. तर पूर्ण समजून सांगावं लागतं हा, त्याला. मग काय होतं, प्रत्येक वेळेस नवीन व्यक्ती करणं, त्याला गाईड करणं, त्याला एंटरटेनमेंट करणं, तुमची वाढत जाईल तुमची ती पण. बरोबर आहे. हो. आता दोन नाही मग स्वयंरोजगार नाव नाही टाकायचं सर. स्वयंरोजगार नाव काढून टाकावं लागेल असं होतं. स्वयंरोजगार नाव काढून टाका. आता दोन महिन्यानंतर आपलं वर्ष पण संपतंय. तर शासनाचे हो. जानेवारी आणि फेब्रुवारीला टेंडर अलॉट होतात. अच्छा. जर लवकर जर ओके. तुमची नोंदणी झाली, तर लवकरात लवकर मग तुम्हाला कुठेतरी आपल्याला त्या टेंडरचा कुठेतरी फायदा घेता येईल. हो. AJ भगत, मुंबईवरनं का? तुमचा आवाज येत नाही, म्यूट केलेला आहे तुम्ही आवाज. आवाज म्यूट आहे. हॅलो, नमस्कार नमस्कार. नमस्कार. काल तुमच्या एरियामध्ये टेंडर भरून गेलो आम्ही, कुठे? वसई, विरार आणि मुंबई. हो, वसई विरार. हो. वसईचं टेंडर भरलं मी तुमच्या माहिती करता. मिळालं तर तुम्हाला काम हो. 100% देऊ. कोणतं भरलं? स्टेशनरी सप्लायचं का? 3 टेंडर वोटर भरले मी लिस्ट? तिथं. 3 टेंडर भरले मी तिथं. वोटर लिस्टचं भरलं तुम्ही? हो भरलेलं आहे. हो. सर मला एक विचारायचं होतं. विचारा ना.
जे मला परत कन्फ्युजन झालं, जे आपण जीएसटी नंबर काढतो, समजा जर आपल्याला जीएसटी बिल द्यायचे गव्हर्नमेंटला, समजा आपण टेंडर पास झाला आणि बिल द्यायचे त्यांना, तर ते जीएसटी कंपोजिशन वाले जीएसटी लावायला पाहिजे का रेग्युलर जीएसटी? आता प्रिंटिंग मध्ये कसं असतं का रेग्युलर लावलं तर आपल्याला ते 3 महिन्याला आपल्याला क्वार्टरली म्हणजे फाईल करायचा मंथली. असतो तो. हो. तर आपला तर तेवढा म्हणजे हे नाहीये सेल आपला, म्हणजे रेग्युलर तसं नाहीये ना, काही आपली बिलिंग असेल वगैरे, तर कंपोजिशन वाला चालू शकतं का नाही नाही, प्रिंटिंगचं? एक गोष्ट लक्षात घ्या. हे बघा, हो बिझनेसची हो डबल स्ट्रॅटेजी कशी राहते, बऱ्याच वेळेस टर्नओव्हरमुळे आपण मार खातो. हो. म्हणजे डॉक्युमेंट स्ट्रॉंग आहे, पण टर्नओव्हर मुळे आपण काय करतो, टेंडरच्या कंडिशन मध्ये बसत नाही. हो बरोबर. ते लोक काय करतात, त्याला त्यांनी सोल्युशन काय काढलं, ते कंपोजिशनचं रजिस्ट्रेशन करतात. हो अरे कंपोजिशनचं रजिस्ट्रेशन केल्यामुळे त्यांना टॅक्सही कमी लागतो, पहिली गोष्ट. बरोबर प्लस त्यांचा टर्नओव्हर वाढून दाखवू शकतात ते, तो कदाचित हो की नाही हो. आलं लक्षात? बरोबर तुम्ही दाखवू शकता की माझा प्रायव्हेट सेल झाला किंवा नाही झाला तरी तुम्हाला तेवढा टॅक्स तर भरणंच आहे क्वार्टरली. बरोबर. हो मग अशा वेळेस काय करायचं, दोन स्ट्रॅटेजी ठेवायची. ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट लेवलवर काम करतो हो त्यावेळेस छोट्या मोठ्या टॅक्सेशनला कधी बघायचं नाही. बरोबर ज्यावेळेस मोठा विचार करताना तुम्ही, तर तिथं हा विचार नका करू की माझे पैसे शिल्लक जात आहे. पण ते राहत आहे. तुमचे पैसे जरी शिल्लक चालले तर त्याचा बेनिफिट तुम्हाला खूप होतोय. म्हणजे हो, काम मिळाल्यानंतर मिळणारच आहे. बरोबर. म्हणजे आज तुम्हाला एक सांगतो मी की तुम्ही आज विचार करता की माझा 5,000 रुपये किंवा मला 10,000 रुपये माझा टॅक्स जातो, पण तुम्ही हा पण तुम्ही विचार करायला पाहिजे की मी 2 ते 3 कोटीच्या टेंडरला आज क्वालिफाय होतोय या रिस्कमुळे. बरोबर. हो जर तुम्हाला 2 ते 3 कोटीच्या टेंडरला क्वालिफाय जर व्हायचं गेलं तर तुम्हाला किती बिलं फाडावं लागतील आणि टॅक्स किती भरावा लागेल हा पण विचार करा. बरोबर. हो ते बरोबर. त्यामुळे तो विचार कधी करायचा नाही. बरोबर. तर मला रेग्युलर घेणंच महत्वाचं पडेल ना? नाही, आता हे बघा, तुमचा सेटअप खूप चांगला आहे. हो तुमच्या म्हणजे मी ते फोटो वगैरे बघितले, तुमच्या मागे जे हो फोटो आहे तुम्ही तिथेच पाठवले ना मला. हो तुमचा सेटअप खूप मोठा आहे आणि हो. मला तरी वाटतं तुम्ही प्रोजेक्ट लेवलवर काम करा, बस झाला हो, आता हो. सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणं. हो तर आता काय करायचं, जो हो. कंपोजिशनचा आहे, हो कंपोजिशन मुळे तुमचा टर्नओव्हर वाढतो, बरोबर आहे. हो फक्त एक तुम्हाला त्याचा एक ड्रॉबॅक असा आहे की तुम्हाला आयटीसी मिळत नाही. म्हणजे तुमच्या बिलाचा दुसऱ्या लोकांना फायदा होत नाही, तुम्हाला हे माहिती नाही. आहे? बरोबर. हो तोच पॉइंट. हो का नाही होत तुमच्या बिलाचा फायदा? कारण तुमच्या बिलाचा मला आयटीसी मिळत नाही. मिळत नाही. बरोबर. हो बरोबर आहे. तर मग अशा वेळेस काय बरोबर. करायचं की मला माहिती आहे की झेरॉक्स प्रिंट करायची आहे, तर तुम्हाला हो. झेरॉक्स पेपर परचेस करावा लागेल. बरोबर. हो मग झेरॉक्स पेपर परचेस केल्यानंतर तुम्हाला त्याचा आयटीसी क्लेम करता येत नाही, बरोबर आहे. बरोबर. मग अशा वेळेस काय करायचं, एक अजून प्रोप्रायटरशिप फाईन करायची, त्यावर हो. डबल एक जीएसटी नंबर घ्यायचा, परचेसची बिल हो. त्यावर घ्यायचे, सेल यावर हो. करायचा, परचेसची बिल त्यावर घ्यायचे, सेल यावर करायचा. म्हणजे यावर करायचं. तिथला आयटीसी प्रोप्रायटरशिपवर क्लेम करायचा, म्हणजे तुम्ही तिथं प्लस मध्ये राहिले. हो प्लस जो माणूस रेग्युलर जीएसटी ज्या व्यक्तीकडे आहे, हो उदाहरण माझा हो 5 हो रुपयाचा एक बिस्किटचा पुडा आहे माझ्याकडे, बरोबर आहे. हो हो मला जर एखाद्या ठिकाणी द्यायचं आहे तर मी काय म्हणणार, हे घे बाबा 5 रुपये घे, त्याच्यावर मला 18% जीएसटी लागेल, बरोबर आहे. लागेल. बरोबर. हो तुम्ही काय म्हणणार, अरे आपला तर कंपोजिशन मध्ये आहे, जीएसटीचा रेट टाकूच नका, तुम्हाला 5 रुपयामध्ये इझी टेंडर मिळून जातं. बरोबर. हो समोरचा तर फक्त तो समोरचा व्यक्ती हाच विचार करतो की अरे याला कसं परवडेल, ते एवढा तर जीएसटी आहे, पण त्याला हे माहित नाहीये की त्याचा जीएसटी कंपोजिशन मध्ये आहे. आलं लक्षात? कंपोजिशन मध्ये. हो बरोबर. टेंडर मध्ये ही खूप महत्वाची गोष्ट आहे की लोक काय करतात, काहीतरी रजिस्ट्रेशन करायचं म्हणून जीएसटी रजिस्ट्रेशन करतात आणि नंतर हा जो मिळणारा बेनिफिट आहे हा गमावतात. तर तसं करू नका. बरोबर. चालेल सर. आणि भविष्यात काम मिळालं तर ते रेग्युलर होऊनच जाईल, म्हणजे नाही, रेग्युलर करायचंच नाही. नाहीच करायचं का? हे बघा, तुम्हाला एक सांगतो मी, तुमचं काम काही कॉर्पोरेट लेवलवर चालत नाही. नाही. बरोबर. हो कॉर्पोरेट म्हणजे कसं म्हणतो मी, प्रायव्हेट तुम्हाला व्हॅल्युएशन 0 आहे तुमच्या कामाला. हो बरोबर. तुमच्या हो कामाची व्हॅल्युएशन फक्त आहे शासनाकडे, गव्हर्नमेंटकडे. बरोबर. हो गव्हर्नमेंटला घेणं देणं नाही तुमच्या आयटीसीची. कारण तुम्ही हे बघा, गव्हर्नमेंटला या हाताने देणे त्या हाताने देणे, कुठून तरी ते गव्हर्नमेंटला पेच होते तुमच्याकडे. तेच होते. बरोबर. हो आपण फक्त एवढं बघायचं की आपलं टॅक्सेशन कमी होतंय तुम्हाला जीएसटीचं, बरोबर आहे. हो
हो बरोबर. प्लस तुम्हाला 3Bचं महिन्याचं टेन्शन आलं नाही, तुम्हाला 3 महिन्याचा रिलीफ मिळतो. 3 महिन्यामध्ये फाईल करायला लागतं. हो बरोबर आहे. प्लस तुम्हाला हो, हो. टर्नओव्हर पण ऑटोमॅटिक तुमचा वाढतो, तुमच्यावर बर्डन नाहीये आणि त्या टर्नओव्हरमुळे तुमच्या भविष्यात मोठे मोठे करोडो रुपयाचे काम होत आहे ना, त्याचा विचार करा. हो 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 हो. त्यामुळं सर अनुभव मला इच्छा होती की मुंबई महानगरपालिकेचं खास माझ्यासाठीच काम होतं, म्हणजे मी करू शकतो असंच काम होतं. परंतु आता अनुभवाच्या दाखल्यामुळे मला ते नाही मिळालं, म्हणजे मी करू शकलो नाही. एकच दाखला राहिला माझा अनुभवाचा. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. मला माहिती आहे तुमचा प्रॉब्लेम काय, मी तुम्हाला सांगतो अजून पण. तुमच्या डॉक्युमेंटवर हो. ऑलरेडी मी स्टडी केलेली आहे. तुम्हाला हो. असं वाटतं की इलेक्शनचं टेंडर आपल्याला एका झटक्यात घ्यायचंय. बरोबर आहे. हो ते तसं कधी म्हणजे शक्य मी नाही. काम करू शकतो असं वाटतं मला, नाही, नाही. आणि ते नाही. माझंच काम आहे. नाही, तुम्हाला एक सांगतो, तुमचंच काम आहे मला माहिती आहे ते, पण तुमचं काम कोणीतरी घेऊन चाललं. हो कारण काय आहे, तुमच्या कामावर ऑलरेडी दुसऱ्या लोकांनी हो. खूप काही चांगली स्टडी केलेली आहे. तर तुम्हाला काय केली, स्टडी हो. करायची मी तुम्हाला बरोबर. सांगतो आता. बरोबर आहे. हो सांगा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणतं टेंडर कितीला गेलं हे याची मला माहिती आहे पूर्ण. बरोबर. हो टेंडर बद्दल विचारू शकता, आपल्याला पूर्ण गोष्टीची माहिती आहे. तर बरोबर. आपल्या बिझनेस बद्दल आपल्याला सर्व माहिती पाहिजे की आपल्या बिझनेसचा रेट महाराष्ट्रामध्ये काय रेट कुठं कसा चालतो. आलं लक्षात? चालतो. बरोबर. कॉपीरेट काय चालतो महाराज? तुम्ही औरंगाबादला जर झेरॉक्स काढायला गेले तर आम्ही एका झेरॉक्सचे 2 हो. रुपये घेतो. बरोबर आहे. पण बरोबर, जर तुम्ही बरोबर. कलेक्टर ऑफिसला गेले तर तो म्हणतो 50 पैशात देतो. हो 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 बरोबर हो आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर त्याला बरोबर. थोडी बार्गेनिंग केली की माझ्याकडे 10,000 होईल, तर तुम्ही म्हणतात मी चालू अजून खाली उतरतो. बरोबर आहे. बरोबर. तर शासनाचं पण असं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा ऍव्हरेज यायला पाहिजे. ऍव्हरेज. बरोबर. हो म्हणजे मला अपेक्षित आहे की तुम्ही ज्या ठिकाणी टेंडर भरणार तिथं तुमचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला कामच मिळालं पाहिजे. बरोबर. नाहीतर काय होईल, तुमची फी जाते आणि तुम्हाला डिपॉझिट ऑफिस येते अकाउंटला, पुन्हा टेंडर Right. भरा, फी जाते, डिपॉझिट ऑफिस येते. असं काम नाही कधी करायचं. करायचं. बरोबर. काम अशा मेंटॅलिटीनं आपण भरणार की ते भरणार आणि मिळणार. हो 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 इथपर्यंत त्याचा पूर्णपणे डेटा तुम्ही कलेक्ट करा अगोदर, आणि हो, त्यानंतर हो. मग तुम्हाला सांगतो त्याची कशी प्लॅनिंग करायची. पण सर मला म्हणजे आता जे टेंडर निघतात, समजा वोटर लिस्ट प्रिंटिंगचे टेंडर, हे जिल्हा स्तरावरच निघतात की पंचायत, नगरपालिका अशा स्तरावर पण निघतात? त्या एक गोष्ट लक्षात घ्या, महसूल आहे ना, महसूल कलेक्टर ऑफिस, हो प्रत्येक महसूल, आता तुमच्याकडे खासदारकीचं इलेक्शन होतं. बरोबर आहे. बरोबर. हो खासदारकीचा आरो कोण असतो? कलेक्टर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी कोण असतो? अधिकारी कलेक्टर असतं ना? कलेक्टर. म्हणजे खासदारकीचे जेही प्रिंटिंगचे काम असेल तो कोण काढेल? कलेक्टर काढणार. बरोबर. म्हणजे तुमचा इथे प्रश्न बरोबर. क्लिअर झाला. लोकसभा विधानसभा कुठून निघेल? कलेक्टर कडून कलेक्टर निघणार. ऑफिस. म्हणजे हो. बरोबर आहे. आता सध्या चालू आहे तुम्हाला अपॉर्च्युनिटी म्हणून महानगरपालिकेचे टेंडर चालू आहे, कारण फेब्रुवारी पर्यंत इलेक्शन होत आहे. हो तर त्याचा निवडणूक निर्णय अधिकारी कोण असतो? त्यांचा मला वाटतंय महानगरपालिकेतलेच असेल. आय नाही, थिंक काही ठिकाणी असतो विभागीय आयुक्त असतो. विभागीय आयुक्त. हा विभागीय आयुक्त कमिशनर असतो. बरोबर आहे. त्याचा निवडणूक हो, हो. निर्णय अधिकारी. बरोबर. हो हो मग याच्यावरून ठरवून घ्यायचं की हे टेंडर निघेल कुठून. तर हे टेंडर निघतं महानगरपालिकेमधूनच, पण याचं जे बजेट आहे हा विभागीय आयुक्त ठरवतो. बरोबर. हो म्हणजे तहसीलकडनं तसे डायरेक्टली टेंडर निघण्याचे चान्सेस खूप कमी असतात. हो आता राहिला विषय ग्रामपंचायतचा, हो जे की सध्या चालू आहे इलेक्शन. हो चालू तर आहे. ग्रामपंचायतचे टेंडर तुम्ही डायरेक्ट ग्रामपंचायत मधून घेऊ शकता. हो हो म्हणजे ग्रामपंचायत मधून नाही, तिथल्या तहसील मधून. तहसील मध्ये. कारण हो ग्रामपंचायतचा आरो कोण असतो? निवडणूक निर्णय अधिकारी हा तिथला तहसीलदार असतो. तहसीलदार. हो बरोबर. हो डायरेक्टली तहसीलदाराशी अप्रोच होऊन पण काम घेऊ शकता. हो म्हणजे ते मला डायरेक्टली घ्यायला लागेल, ते महाटेंडरवर नाही, ते डायरेक्टली त्यांच्याशी. जे टेंडर 3 लाख रुपयाच्या आत आहे त्याला कशाला तुम्ही निविदेमध्ये कसं काय बघणार? त्याला ते ऑलरेडी मिळतंय ना. ऑलरेडी मिळेल. हो ऑलरेडी तुम्हाला रिलीफ मला- मिळतोय तिथून. मला संपर्क जे तहसीलदार आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवून जेव्हा काय काम निघणार आहे याच्याबद्दलचा संपर्क मला त्यांच्याशी ठेवायला लागेल प्रथम बरोबर. सध्या. बरोबर. पण एक लक्षात घ्यायचंय तुम्हाला, संपर्क घेण्याचा पण एक टायमिंग असतो. बरोबर. आचारसंहिता लागण्याच्या 15 ते 20 दिवसा अगोदर तिथं संपर्क करायचा. बरोबर. हो त्या दिवशी निवडणूक नेमकं जवळ आली आणि मतदानाच्या दिवशी तुम्ही गेले की मला काम पाहिजे, पण ऑलरेडी त्यांचं काम नाही झालेलं असतं. नाही, झालेलं असतं. त्यांचं काम विषयच झालेलं नाही. असतं. बरोबर. आता तुम्ही हो, ऑलरेडी हो. त्याच्यामध्ये काम केलेलं, तुम्हाला माहिती आहे की कसं असतं काम. तर हो, अगोदर हो, हो. 15 दिवस अगोदर पूर्णपणे तालुक्यामध्ये ती पोच करावी लागते मतदार. लागते. हो 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 हो
बरोबर. मग प्रथम माझं हेच काम आहे की सध्या मला आसपासचे जे तहसील विभाग आहेत जे त्यांना माझं जे ऍडव्हर्टाइजमेंट किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून असं असं काम आल्यानंतर मी तुमचं कमीत कमी मध्ये करून देऊ शकतो. पहिल्यांदा तरी मला त्यांना अप्रोच करून मला अनुभवासाठी ऑफिशियल कागदपत्रांसाठी त्यांना अप्रोच करावंच लागेल पहिल्यांदा. 100% कमीत 100% कमी मध्ये 100%. कमीत कमी मध्ये म्हणजे तो काम मलाच मिळावं यासाठी मी कमीत कमी उतरायला लागेल मला. हो हो हो. बरोबर आहे. बरोबर. हा, हे सर्वात महत्वाचं. बरोबर. हो चालेल. बाकी तुमचे प्रश्न झाले क्लिअर सर्व? हो, एकदम 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 मस्त वाटलं. हो. आपलं चॅनल सर्वांपर्यंत पोहोचव, आपल्याला अजून लोक हो, नक्की नक्की. हो, नक्की पोहोचवणार आणि खरंच तुमच्याकडून भरपूर माहिती मिळते आणि मी सर्व जे माझ्याकडे येतात जे एज्युकेशन म्हणजे सर लोक येतात आता त्यांचं पण जॉब गेलेले आहेत. बरोबर. तर मी बऱ्याच जणांना सुचवतो की अशा अशा ई टेंडर गुरु ह्या साईटवर जा आणि तुम्ही तिथे सर्च करा. तुम्हाला भरपूर प्रकारची माहिती आणि काय व्यवसाय करायला पाहिजे, कसं व्यवसाय करायला पाहिजे ह्या प्रकारची सर्व माहिती तिथे मिळते आणि बरेच जण संपर्कात आहेत माझ्या. हो हो हो, चालेल चालेल. हो, धन्यवाद. हो. खूप करा धन्यवाद. करा सुरुवात, आणि अजून काही माहिती असेल तर आहेच कॉन्टॅक्ट मध्ये, मग माहिती आपण शेअर हो, चालेल. सर आता जी आपली मीटिंग चालू आहे याची लिंक मला कंटिन्यू पाठवत जा म्हणजे मला हे मीटिंग. नाही येत जाईल ना. आता कसं आहे, ऑलरेडी मी तुमच्या माहिती करता मी प्रत्येक आता ऑलरेडी माझ्याकडं पदवीधरचं काम होतं. हो हो, त्या बरोबर. गावामध्ये माझं सगळं सर्टिफाय करायचं काम चालू आहे बिलाचं. मग जसा वेळ हो, मिळतो, हो. जसा एंटरप्रेनर बनवण्याचं आपल्याला आहे थोडी इच्छा, तर ते करतोय आपण. चालेल जसं मिळेल चालेल. तसं तुम्ही अपडेटवर येत जा, काही विषय. हो हो, नक्की नक्की. हो हो हो, धन्यवाद. हो हो. बाळकृष्ण साळुंके. हा सर, नमस्ते. नमस्कार नमस्कार. कुठपर्यंत आलं आपलं काम? सर ते आता ते एम्प्लॉयमेंटला फाईल पाठवायची मध्ये तुमच्या सोमवारी. बर. एम्प्लॉयमेंटला गेली का फाईल आपली? हा, पुढच्या सोमवारी एम्प्लॉयमेंटला फाईल पाठवायची मध्ये, तिथून पुढचं काम होईल मध्ये. बर बर बर. म्हणजे होईल समजा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग करता येईल समजा. सर आवाज पूर्ण ब्रेक होतोय, काय ऐकू येत नाही. रजिस्ट्रेशनच्या स्टेजला आपली फाईल आहे असं, बरोबर ना? हा, रजिस्ट्रेशन स्टेजला आहे. तुम्हाला एक काम सांगतो मी. तुम्हाला एक काम सांगतो. आवाज येतोय ना? हा सर. हा तुम्ही प्लांटेशनचं थोडं माहिती घेऊन ठेवा कामाची. जेव्हा पण तुमची संस्था रजिस्ट्रेशन होईल तर तुम्हाला एक प्लांटेशनच्या कामाची लिंक देतो मी. म्हणजे जे प्लांटेशन असतात ना रोडच्या बाजूला करायचे, हा हा हा. तर त्याचं काम निघतंय उस्मानाबादसाठी. तर तुम्ही ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॉन्टॅक्ट मध्ये राहा, आपण बघू तुम्हाला कसं काम देतो. हो हो सर, चालेल सर. हो हो चालेल. हॅलो, नमस्ते सर. मी ओमकार साळुंके साताऱ्याहून बोलतोय. सातारा बोला. सर, हे माझी पहिलीच मीटिंग आहे बरोबर. आणि मला टेंडर बद्दल इतकं काही फारसं माहिती नाहीये, पण मला कुठून इनिशिएट करायचं हे समजत नाहीये. तर म्हणजे मी माझ्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला एक PDF फॉर्म मध्ये मागे कल्पना दिली होती की मी LED स्क्रोलिंग बोर्ड मॅन्युफॅक्चरर आहे सातारा सिटीमध्ये. एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला. तर अशा प्रकारचे बोर्ड मी बनवतो, जे स्क्रोलिंग मेसेज बोर्ड असतात. तिथं माझं छोटं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे सातारा सिटीमध्येच. तर आणि तर मी हायमासची पण कामे करू शकतो, म्हणजे सोलारची कामे असतात, स्ट्रीट लाईटची वगैरे. तर ती कामे पण मी कम्प्लीट करून देऊ शकतो. माझं मास्टर ऑफ सायन्स झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट मधून, शिवाजी विद्यापीठामधून. तर टेक्निकल ज्या काही गोष्टी सप्लाय आहेत तर त्या मी करू शकतो, पण त्यासाठी इनिशिएट कसं करायचं मला समजत नाही. मला जरा माहिती मिळावी. तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो, लक्षात घ्या. आता मी प्रत्येकांना काय करतो सजेशन, बाकीच्यांचा आवाज म्यूट करा तुम्ही. बाकीच्या सर्वांचा आवाज म्यूट करा. मला कोणाचा तरी आवाज येतो. आवाज कोणाचा येतोय? आवाज म्यूट करा. बाकी काय आवाज येतोय? तर तुमच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर विषय असा आहे की तुम्ही हायमार्सचं काम करता, LEDचं वगैरे जे काम करता. एक गोष्ट लक्षात घ्या, ऑलरेडी तुम्ही खूप काही स्टेज समोर आलेले.
ज्यावेळेस आपण एखाद्या स्टेजला भविष्यात म्हणजे एखादा माझा प्रोजेक्ट असतो की मला भविष्यात इलेक्ट्रिकलच्या क्षेत्रामध्ये जायचंय का मला कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये जायचंय, तर आपण काय करतो घाई गडबडीत करताना तो व्यवसाय सुरू करतो, पण मुळात भविष्यात त्यातला काय अपॉर्च्युनिटी आहे का नाही आपण मिस करतो, है ना. तुम्ही आता हायमार्टचं काम म्हणता, पण हायमार्टला अगोदरचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला तर आपल्याला हायमार्टसाठी काय लागतं, हायमार्टसाठी आपण इलेक्ट्रिकलचं आपल्याला रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, कारण हायमार्टचं काम हे इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड काम आहे. प्रायव्हेट प्रायव्हेट आज कुणी काही काम करू शकतं, पण शेवटी सर्टिफिकेट शिवाय किंमत नाही. म्हणजे आता हे नाही म्हणत मी की तुम्ही सर्टिफिकेट काढा, कारण आता वेळ गेलेली आहे, आता त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल हे सांगतो महत्वाचं. अशा वेळेस काय करायचं, एखादा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर हायर करायचा. म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्ही काय करायचं, एक प्रोप्रायटरशिप फर्म तुम्ही बनवा सर्वात अगोदर. प्रोप्रायटरशिप फर्म बनवण्यासाठी उद्यम स्वयं वेबसाईटवर जाऊन तिथून एक सर्टिफिकेट बनवायचे. त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेमध्ये करंट अकाउंट, इन्कम टॅक्स रिटर्न्स, हे सर्व काही डॉक्युमेंट्स फुलफिल करायचे. हे डॉक्युमेंट्स फुलफिल केल्यानंतर तुमच्या फर्मचं नाव काय? इनोवा इलेक्ट्रॉनिक्स. ओके. तर या इलेक्ट्रॉनिकचं रजिस्ट्रेशन तिथं करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑलरेडी साताऱ्याच्या क्षेत्रामध्ये जर म्हटलं तर हायमार्टचे काम प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम आहे. असं काम नाही असं काहीच नाही, पण ऑलरेडी इथं खूप टॉपेस्ट लोक ऑलरेडी काम करतात, ज्यांच्याकडे ऍक्च्युअल त्यांच्याकडे जो सेटअप आहे ते लोक याच्यामध्ये जास्त सध्या तरी आहेत, बरोबर. तर त्यांना सहजासहजी टप मारणं सध्या तरी सोपं नाही, बरोबर. मला प्रॅक्टिकल सांगतो, टेंडर मिळणं अवघड नाहीये, पण प्रॅक्टिकल पण काही गोष्टीचा विचार करावा लागतो. त्यामुळे तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करतो, तुम्ही मेंटेनन्स प्लस रिपब्लिकचे काम असतात, अजून तुम्हाला सांगतो जे रिनोव्हेशनचे काम असतात, त्याच्या इलेक्ट्रॉनिक्सचं रजिस्ट्रेशन आहे म्हणून तुम्ही सीसीटीव्ही मध्ये जा. तर सीसीटीव्हीचं काम घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची सर्टिफिकेशनची गरज नाही. म्हणजे सीसीटीव्ही जर बघितला असेल असा कुठला कोर्स नाहीये तो आपण रजिस्टर्ड कोर्स केल्यानंतर सीसीटीव्ही बसू शकतो. तर इन्स्टॉलेशनचे पण काम करू शकतं त्या माध्यमातून. पण हायमार्ट साठी तर मला तरी वाटतं खूप काही कमी आहे, कारण हायमार्ट म्हणलं तिथं सोलारचा विषय येतो, सोलार आल्यानंतर तिथं बॅटरीचा विषय येतो, बॅटरी आल्यानंतर वॉटर पोल्युशनचा विषय येतो, तर तो वाढत विषय जातो. तर जे काम आपल्याला भविष्यात ऍक्च्युअल करायचंय किंवा ज्या टेंडरच्या माध्यमातून जे काम करायचंय, मला तरी वाटतं तुम्ही त्याला तिथंच टार्गेट करा आतापासून. जे बोर्ड बनवतात त्या बोर्डच्या रिलेटेड अजून एक काम सांगतो, जे साईन बोर्ड असतात, साईन बोर्ड, तर प्रत्येक गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला त्यांचे नाव असतात बघा, डिपार्टमेंटच्या नावाचे बोर्ड लागतात. काही ठिकाणी आता मी एअरपोर्टला वगैरे बोर्ड असतात बघा, ते थोडे क्वालिटीचे बोर्ड असतात, जसं डिपार्चर, अरायव्हल, तर एक कॉस्टली बोर्ड असतात. असं काहीतरी बनवायचे बघा, 3D बोर्ड्स वगैरे. तर याला टेंडर मध्ये खूप मोठा स्कोप आहे. साताऱ्यामध्ये तर कंपन्या खूप कमी आहे, पण तुम्ही जर तुमचे रिलेशन जर तुम्हाला वाढवायचे असेल तर जास्तीत जास्त कंपन्याचे आपण वेंडर कसे बनवू, तिथं तुमचं जास्तीत जास्त तुम्ही वेळ घाला, ते तुम्ही करा. आणि अजून तुमची कुठल्या व्यवसायामध्ये करण्याची इच्छा आहे अजून की करायचं आपल्याला, पण अजून काय करायचं असं वाटतं की आपण ते करू शकतो, असं काय आहे अजून? टेक्निकल काही करू शकतो, म्हणजे जे काय करायला मिळेल ते करायची इच्छा आहे. एक सजेस्ट करतो, रिलेटेड टू टेक्नॉलॉजी. तुमच्या साताऱ्यामध्ये ऑलरेडी आपण 2 वर्ष मी काम केलेलं आहे साताऱ्यामध्ये. तर साताऱ्यामध्ये बघितलं मी, सर्वांना जॉबची खूप गरज आहे, खूप लोक बेरोजगार आहेत. हो. या साईड बिझनेसला काय करा, एक मॅन पॉवरचं रजिस्ट्रेशन करा आणि सर्व लोकांना कामाला लावा. म्हणजे कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि तिथं मनुष्यबळ पुरवायचे. तर असंही काम तुम्ही करू शकता एक साईड बाय साईड. बरोबर. अजून आपला एक विषय बाकी होता जो मी डिस्क्रिप्शन मध्ये दिला होता, पर्यावरण सल्लागार. पर्यावरण सल्लागारचा विषय घेण्याचं मागचं कारण असं होतं की आज एक त्या रिलेटेड माझ्याकडे एक टेंडर होता की पर्यावरण सल्लागार काय असतं. तर जर स्क्रीन जर शेअर झाली तर मला कळवा, मी थोडा स्क्रीन चेक करतो.
स्क्रीन दिसते का सर्वांना? नाही सर दिसत. ओके. सर्वांना आता एक लिंक टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये, म्हणजे ज्यांना थोडं काहीतरी हटके करण्याची इच्छा आहे की ठीक आहे बाकी जे करतात तेच आपण करतोय, थोडं काहीतरी वेगळं करायचंय, तर त्यांना एक हे पाठवतो मी. त्यांना मी एक लिंक पाठवली मी आता तुम्हाला चॅटमध्ये. आता चेक करण्याची गरज नाही, नंतर करा आवश्यक, किंवा कॉपी करून ठेवा. जर मीटिंगचं आपण ज्यावेळेस बंद करणार तर कदाचित ती लिंक तुम्हाला मिळणार नाही, तर ती तुम्ही सर्च करून ठेवा. या लिंक बद्दल नंतर सर्च करा, मी आता अगोदर तुम्हाला माहिती देतो. तर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स एक असा बिझनेस आहे की ज्याला तुम्हाला कुठल्याही प्रकारची मेहनत घेण्याची गरज नाहीये. त्याचं जर तुम्हाला थोडी माहिती द्यायची म्हटलं तर ही जी लिंक पाठवली ऑलरेडी तुम्हाला लिंक मध्ये पूर्ण माहिती मिळतच आहे, तिथूनच तुम्ही माहिती कलेक्ट करूनच घ्या तसंही. पण शॉर्टकट मध्ये माहिती सांगतो मी तुम्हाला. एखादी कंपनी ज्यावेळेस स्थापन होते किंवा एखादी जुनी कंपनी आहे, तर त्या कंपनीला त्यांचं जे काही प्रोडक्शन होतं, त्यांच्या कंपनीमध्ये जे काही पोल्युशन तयार होतं, तर त्या एक डिपार्टमेंट आहे पोल्युशन कंट्रोलचं एक डिपार्टमेंट आहे. तर त्या डिपार्टमेंटला याचा पूर्णपणे डेटा देणं बंधनकारक आहे की तुमच्या कंपनीमधनं किती पोल्युशन होतंय, तुमच्या कंपनीपासून किती लोकांना काय गोष्टी घातक आहेत. तर याची तुम्हाला माहिती, म्हणजे याची माहिती देणं सर्वांना म्हणजे गरजेचा एक विषय असतो की त्यांना ते द्यावीच लागते माहिती. त्याला म्हणतो आपण पर्यावरण सल्लागार. जसं तुम्ही बघितलं असेल, वाळू प्रशिक्षण म्हणून काही लोक असतात की जे उत्खनन करत असतात. शासनाचे खूप करोडोचे प्रोजेक्ट असतात. ज्यावेळेस एखादा शासनाचा प्रोजेक्ट एखाद्या ठिकाणी यायचा असतो तर त्याचं अगोदर परीक्षण केलं जातं त्या साईटचं. तर ते परीक्षणासाठी काही लोक येतात, जागा मोजतात किंवा तिथली मुद्रा परीक्षण करतात. त्यावर त्यांचं जे काही त्यामध्ये किती खनिज आहे किंवा तिथून पर्यावरणाला काही धोका आहे की नाही, तर याचं एक ऑडिट करतात. जसं सीए वगैरे आपण यांच्याकडे जातो 3 वर्षांचे रिटर्न्स वगैरे घेऊन, किंवा ज्यांचा 1.5 ते 2 कोटीच्या पुढे टर्नओव्हर, ते आपल्या प्रकारचे एक ऑडिट करतात. तर असंच एक एन्व्हायरमेंटलचं सुद्धा एक ऑडिट असतं. तर ते ऑडिट करण्याचं काम जर तुमच्यापैकी जर कोणी म्हणजे त्यातली जर ते तुम्ही जर शिकले किंवा त्याचं सर्टिफिकेशन जर तुम्ही केलं, तर वर्षाला तुम्ही 35 ते 40 लाख रुपये बसल्या बसल्या कसंही आरामशीर कमवू शकता. तर त्याची माहिती ऑलरेडी लिंक मध्ये पाठवली. सेशन संपल्यानंतर व्यवस्थित लिंक वाचून घ्या माहिती, आणि त्याच्यानंतर मग आपण त्यावर एक सर्टिफिकेशन मध्ये त्याची एक्झाम कशी द्यायची, ते टेंडर कसं घ्यायचं किंवा त्या टेंडरमध्ये ऍक्च्युअल वर्क कसं चालतं, याचं मी तुम्हाला प्रेझेंटेशन प्लस त्याची दोन्ही माहिती तुम्हाला तिथं देईल मी. आवश्यक ही संपल्यानंतर तुम्ही ते बघा, तिथून तुम्हाला बऱ्यापैकी चांगली माहिती तुम्हाला मिळेल. शैलेश डमाले. शैलेश डमाले. हा सर, नमस्कार. नमस्कार. तुमचा काही प्रश्न नाही, आज म्हणलं आपणच विचारू, म्हणलं काय असेल तर. काय नाही, ते एक आपलं 5 आहे टेंडर चालू अहमदनगर मध्ये, पाथर्डीचं का? फेरीवाल्यांचं. हो हो हो. कशाचं आहे सांगा. आपलं पहिलं फेरीवाल्यांचा सर्वे आहे आणि त्यांना आय कार्ड देणं आहे आणि नियुक्तीपत्र देणं आहे, म्हणजे फेरीवाले आहेत म्हणून असं. प्रिंट करून तर एक पर फेरीवाला 150 रुपये प्रमाणे आहे. हो. ओके ऑनलाईन सर्वे सॉफ्टवेअर वरती. ओके ओके ओके. नगर परिषदेचं टेंडर. नगर परिषदचं पैशाचं बघून घ्या अगोदर. हो हो, ते केलंय सर फायनल. म्हणजे आपण त्यांना नोटीस करून द्यायचं. मला वाटतं आपलं या टेंडर विषयी अगोदर बोलणं झालं होतं, है ना? हो, अगोदर बोलणं झालं. मी तुम्हाला विचारलं होतं रेट वगैरे काय टाकू त्यावरती. हो तर बरोबर. तिथे काय स्पर्धा नव्हती, तर आपण हो तिन्ही पण टेंडर आपणच भरले होते. बरोबर, म्हणजे तुम्ही मग डमी तिन्ही टेंडर आपणच भरून आपण हो डमी टेंडर भरले होते 2. हा, ते करावंच लागतं कधी कधी. हो, आणि दुसरा एक विषय असा होता की आपली फर्मचा विषय होता, प्रायव्हेट लिमिटेड नोंदणी केली मग योग्य राहील काय? हे बघा, आता हा प्रश्न मी सर्वांना कॉमन थोडी माहिती देतो, ही थोडी लक्षपूर्वक ऐका. म्हणजे हे तुम्हाला कोणी CS पण तुम्हाला ही माहिती देणार नाही, कारण त्यांची फीज वगैरे त्यांना नाही सांगत नाही.
हा तर ते त्यांची फीज वगैरे मिळते, त्यामुळे ती माहिती ते कोणाला शेअर करणार नाही. एक लक्षात घ्यायचंय, आपल्याला काय हो वाटतं हो की प्रायव्हेट लिमिटेड नाव आलं म्हणजे काय खूप काय माझा मोठा विषय आहे, माझी मोठी कंपनी आहे, असं प्रत्येकाचा एक भ्रम राहतो की प्रायव्हेट लिमिटेड केलं म्हणजे खूप काय मोठा विषय, माझ्या फर्मच्या मागे प्रायव्हेट लिमिटेड लागतो. तर तुम्ही एक लक्षात घ्या, मी तरी तुम्हाला सजेस्ट करतो की प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कोणी पडूच नका. कारण प्रायव्हेट लिमिटेडच्या लायबिलिटी जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला ते टॅक्सेशन वगैरे ते परवडणार पण नाही. कारण प्रायव्हेट लिमिटेड एक रजिस्ट्रेशन जे आहे ते सेंट्रलला रजिस्ट्रेशन होतं. त्याचा आरओसी ज्यावेळेस आपण फाईल करतो, तुम्ही जर एमसीएच्या पोर्टलवर गेला तर तुम्हाला बऱ्यापैकी तिथून माहिती मिळते. तर प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रोप्रायटरशिप मधला फरक काय, ऑलरेडी आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. याची जर डिटेल जर माहिती द्यायची आहे म्हणलं तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये अशी माहिती देतो. एक हा तर हा प्रायव्हेट लिमिटेडचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर टेंडरला पोहोचेपर्यंत आपल्याला कमीत कमी 3 ते 4 वर्ष फ्री मध्ये मेहनत करावी लागते. कारण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सर्व गोष्टी ऍक्च्युअल असतात. आता तुम्ही आयटी रिटर्न भरता तर त्यावेळेस तुम्ही सीए ला म्हणतात, सीए तुम्हाला विचारतो किती प्रॉफिट दाखवायचंय, बरोबर आहे. हो हो तर तुम्हाला जो विचारतो, तुम्ही म्हणताल 5 दाखवा, 6 दाखवा, माझी लोनची फाईल करायची आहे, तर तुम्ही तुमच्या मनाने ज्या गोष्टी सांगायच्या ते करून फाईल करता. तर हे कशामुळे शक्य की हो हो प्रोप्रायटरशिप मध्ये सर्व गोष्टी शक्य आहे. पण जर प्रायव्हेट लिमिटेडचा जर विचार केला तुम्ही, तर प्रायव्हेट लिमिटेडला ही गोष्ट शक्य नाहीये. प्रायव्हेट लिमिटेडला ऑलरेडी सर्व गोष्टी प्रॉपरच असतात. ऑलरेडी त्याला टॅक्सेशन खूप जास्त आहे प्रोप्रायटरशिप पेक्षा. आणि ज्यावेळेस नवीन बिझनेस आपल्याला सुरुवात करायची आहे तर शक्यतो प्रोप्रायटरशिपनं बिझनेस सुरू केलेला कधीही चांगला, मला तरी वाटतं. त्यामुळे मला तरी वाटतं तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या सध्या जाऊ नका. सर्वात अगोदर तुम्ही प्रोप्रायटरशिपवरच जास्तीत जास्त बिझनेस कसा घेता येईल हे तुम्ही बघायला पाहिजे, मला तरी वाटतं. त्यासाठी मग वैयक्तिक जीएसटी वापरला तरी चालत असेल ना? चालेल ना, काही अडचण नाही. वैयक्तिक म्हणजे तो फर्मच्या नावावरच असतो ना जीएसटी. हो म्हणजे आता मी जे टेंडर घेतलंय ते एनजीओच्या नावावरती घेतलंय, बहुउद्देशीयच्या. ओके, त्याला जीएसटी आहे की नाही? हा तर वैयक्तिक जीएसटी, हो त्याला आहे जीएसटी, पण वैयक्तिक नाही काढलं. त्यामुळे म्हटलं मग यासाठी प्रोप्रायटरशिपचा जीएसटी की वैयक्तिक जीएसटी असं काही नाही वेगळं नाही, होतं? कसं राहतं, ती एनजीओ आहे म्हणजे ऑलरेडी ती तिचा मालक 12 जण असतील. किती जणांची ती एनजीओ? जणांची आहे, पण अध्यक्ष मीच आहे तिचा. नाही नाही, तुम्ही जरी अध्यक्ष आहे पण मूळ त्याचे अध्यक्ष जेवढे सदस्य आहे तेवढे त्याचे ओनर आहे, असं तुम्ही समजा एक सोप्या शब्दात. तुमचा आणि संस्थेचा फक्त अध्यक्षपुरताच मर्यादित आहे. ज्यावेळेस तुम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर तुम्ही तुमची आणि त्या संस्थेची लायबिलिटी मधून तुम्ही वगळले जाता. तुमच्या लक्षात येतो का विषय? हॅलो, तुम्ही तिथून वगळले जाता म्हणजे आवाज ब्रेक झाला. हा, तुमचा इंडिव्हिज्युअल विषय वेगळा आणि संस्थेचा विषय वेगळा. जर तुम्ही तुमच्या पर्सनल नावावरून जीएसटी काढला किंवा शॉपॅक लायसन वरून काढला तर तो वेगळा तुम्हाला बेनिफिट मिळेल. पण एनजीओच्या जीएसटीचा पर्सनल तुम्हाला काही बेनिफिट घेता येत नाही. कारण जर तुम्ही जीएसटी जर बघितला तर जीएसटी नंबर कशावर जनरेट होतो, तर जीएसटी हा आपला पॅन कार्ड नंबरवर जनरेट होतो, बरोबर आहे. हो 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 आणि तुमचा जीएसटी तुमच्या संस्थेच्या पॅन कार्डवर जनरेट झालेला आहे, त्यामुळे तुमचा त्यात काही विषय नाहीये. हा विषय हो संस्थेचा पॅन कार्ड. हो नाही, बरोबर आहे ना, हो हो संस्थेच्या हो, पॅन कारण कार्डवर त्याचं रिटर्न वगैरे वेगळे भरले. नाही, ते हो 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 तसंच असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्वतःचं फर्मचं करतात त्यावेळेस पॅन कार्ड फर्मचं नसतं, पॅन कार्ड तुमचं असतं. त्यावेळेस तुमचा त्या गोष्टीवर अधिकार असतो. हो हो. ओके, तुमचा क्लिअर झाला ना विषय? हॅलो. हो हो क्लिअर. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो, हा बोला. सर डॉक्युमेंट सांगितलं कुठले डॉक्युमेंट्स? सहकारी संस्थेसाठी सर. आपण ऑलरेडी व्हिडिओ मध्ये सर्व डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे ना. बरं सर, बरोबर. हो. सर सध्या नांदेडसाठी काही आहे का? नांदेड डिस्ट्रिक्ट. मला एकदा तुम्ही पर्सनल मेसेज टाका, तुम्हाला नांदेडची अपडेट देतो ताबडतोब. आज मला सकाळी 3 कॉल आलेले, तुम्हाला देतो मी. बरं सर, बरं. हो. कुठलेही काम सर. करण्यास इंटरेस्टेड आहे का? हो सर. बरं चालेल. नांदेडसाठी तुम्हाला मी एक नवीन एक बिझनेस देतो.
तो बिझनेस कंटिन्यू करून बघा. तुमची लिंक जर जमली तर चांगली जमेल तिथे. ओके सर. आणि आजपासून एक काम करत जा. हा सर. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, बरोबर हा आहे? सर. तर यांची हो, सर. वेबसाईट आणि जिल्हा परिषद नांदेड यांची वेबसाईट रोज फॉलो करायची तुम्ही आजपासून. बरं सर. बरं. म्हणजे तुमच्याकडे जर कुठल्याही प्रकारचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसतील तर तुम्हाला फ्री मध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथून जनरेट करायला मिळतील. तर आजपासून तुम्ही ते फॉलो करत जा. ओके सर. हो. ठीक आहे. थँक्यू सर. हो. हॅलो हा, नमस्कार, बोला. सर, मी जाधव बोलतोय औरंगाबादवरून. हो, नमस्कार, बोला. सर, मला म्हणजे थोडीशी माहिती पाहिजे होती फ्लेक्स प्रिंटिंगच्या बाबतीत. प्रिंटिंगच्या बाबतीमध्ये बोला ना. फ्लेक्स प्रिंटिंग सर, माझं युनिट आहे लासूरमध्ये. बर. तर सध्या तर मी तिकडे लोकलचेच कामं करू लागलो, म्हणजे प्रायव्हेटचे कामं करू लागलो. मग मला म्हणजे थोडस माहिती पाहिजे होती गव्हर्नमेंट लेवलचे कामं कशी घेता येईल. हे बघा, तुमच्या कामा अगोदर म्हणजे आपण ज्यावेळेस कामाचा विचार करतो त्यावेळेस हा पण तुमच्या लक्षात आला असेल की नेमकं तिथं काम कुठलं असतं. म्हणजे हा पण एक प्रश्न असतो ना की नेमकं काम करायचं पण तिथं कुठलं काम असतं. बरोबर आहे? मी तुम्हाला सांगतो कसं काम असतं. कारण आता एखादी समजा आपण म्हणू आता नवीन वर्ष जवळ येते किंवा जे काही इव्हेंट्स वगैरे आतापर्यंत येत आहे. एक 2 मिनिटं. जे आता नांदेडवरचे जे आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं. तुम्ही टेलिग्रामच्या तुम्ही टेलिग्रामच्या चॅनलला जर असाल तर तुमच्यासाठी एक टेंडर टाकलं मी. त्याला कुठल्याही प्रकारची अनुभवाची गरज नाहीये. तुम्ही ते टेंडर 100% भरू शकता. अजून म्हणजे आता बाकी टेंडर तुम्ही इंडिव्हिज्युअल बघू शकता. पण आजपासून तुम्ही ती टेंडरची वेबसाईट फॉलो करा. तिथून मी जी तुम्हाला सांगितली तिथून बरेच टेंडर तुम्हाला फ्री ऑफ मिळतील तुम्हाला. आणि 3 कोटेशन असल्यामुळे आले असेल तुम्हाला बघा. तुम्हाला हो सर. मिळतील ते. तिथे एक बॅटरीचं पण टेंडर आहे. बरं सर. ते बॅटरीचं टेंडर पण बघा, मिळालं तर बेस्टच आहे ते. तिथे अनुभवाची काही गरज नाहीये. ओके सर. ओके. हो. बाकी ओके सर. थँक्यू. हो. हो सर. हा, बोला. हॅलो. हॅलो. 1-2 मिनिटं सर, ते आम्ही एक दोन मिनिटं. ते यांचा प्रश्न बाकी होता. तर प्रिंटिंग वाल्यांचा प्रश्न आहे ना. फ्लेक्स प्रिंटिंग. हो. तर फ्लेक्स प्रिंटिंगचं काम कसं असतं, हे वार्षिक करारावर काम चालतं, लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही प्रिंटिंगचं काम हे वार्षिक करार. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला डिपार्टमेंट चॉईस करायचे. त्या डिपार्टमेंटचा आणि तुमचा एका वर्षासाठी करार ठरतो. उदाहरण आता 50 रुपये स्क्वेअर फीटनं तुमचा मी रेट ठरवतो. त्यानंतर तिथं जेही इव्हेंट्स होतील, ते जे तुम्हाला ऑर्डर्स देतील त्या ऑर्डर प्रमाणे तुम्हाला त्याच रेटमध्ये तिथंच ते पोस्ट द्यायचं असतं, बॅनर्स वगैरे किंवा इन्स्टॉलेशन वगैरे सगळं असं. तर अशा पद्धतीचं टेंडर असतं. एकदा तुम्ही रेट कोट केला तर तुम्हाला ते परवडो किंवा नाही परवडो. उदाहरण मला वाटतं मार्केटमध्ये प्रायव्हेट रेट चालू आहे 50-55 रुपये. तर उदाहरण तुम्ही समजतो की तुम्ही 70 रुपये रेट दिला तिथं. तर त्या 70 मध्ये तुम्हाला 365 दिवस काम करायचंय. त्यांनी किती काम सांगितलं, बल्क मध्ये सांगितलं किंवा एका वर्षातून 2 वेळेसही काम सांगितलं तर तरी तुम्हाला तो करार तुमचा 1 वर्षाचा असतो. जसं कॉमोडिटी मार्केट असतं ना त्या टाइप्स मध्ये ते असतं. तर वार्षिक करारावर हे कामं चालतात. तर बिझनेस बेस्ट आहे. पण तुम्हाला मी सजेस्ट केलं होतं मागच्या वेळेस पण तुम्ही प्रिंटिंग मध्ये पण हळूहळू उतरा. तिथून तुम्हाला अजून काही बिझनेस म्हणजे अर्निंग होईल आणि तुम्ही एका बिझनेसवर डिपेंड राहणार नाही. कोणती प्रिंटिंग सर? तुम्हाला मागच्या वेळेस आपण यादी दिली ना, फ्लेक्स प्रिंटिंग, डॉक्युमेंट्स प्रिंटिंग. प्रिंटिंग मध्ये ऑल टाईपची प्रिंटिंग. ओके. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, नमस्कार सर. मी राजेंद्र बोलतो अकोल्यावरून. हो, नमस्कार, बोला. हा सर, ते माझं सुबेचं रजिस्ट्रेशन झालं आताच. मी तुम्हाला त्याची हे पण पाठवले. तर सर मला प्रॉब्लेम अशी येत आहे सर की मी जिथेही जातो समजा ऑफिसमध्ये, तर तिथं माझे मित्र असल्यामुळे ते पॉझिटिव्ह आहेत, पण बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. म्हणजे 3 लाखापर्यंत बिना निविदा काम देऊ शकतात हे ऑफिसर्स लोकांना सुद्धा माहिती नाही आहे. तर तिथं प्रॉब्लेम येतो. आणि प्लस बांधकामाचं जे आहे सर, ते बांधकामाचं मी तुम्हाला फोन केलं होतं. बांधकामाचे आपण कामं घेऊ नाही शकत.
तर ते तिथं इंजिनियर जो असतो आपण अपॉइंट करू शकतो आपल्या संस्थेतर्फे, तर त्यांना ते काम देऊ शकतात. तर तेही मी त्यांना विचारलं तर तेही त्यांना माहिती नाही आहे म्हणे. पण तिथला बांधकाम विभागाचा जो क्लर्क होता, मी त्यांच्याशी बोललो तर ते म्हणे मला माहीतच नाही. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, ऑफिशियली कुठली गोष्ट कोणाला विचारायची मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या मार्फत सर्वांना सांगतो. ज्या वेळेस हे बघा, सगळं आपण जण जे काम करतोय ते सर्वजण पैशासाठी काम करतो. तर सर्वप्रथम आपला पैसा कुठं सेफ राहील हे अगोदर सर्वांना बघायचं असतं. नाही तर असं नाही की फक्त आपण काम तर क्वालिटीचं केलं पण पैशासाठी मग आपल्याला त्या डिपार्टमेंटकडे नेहमी जायचं, असं काम आपल्याला करायचंच नाही. तर तुम्ही काय करायचं, ही माहिती कोणाला विचारायची मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक टेंडर निघतं अकाउंट सेक्शन मध्ये जातं, बरोबर आहे. अकाउंट सेक्शन मधूनच टेंडर पब्लिश होतं असं तुम्ही समजा, बरोबर. कारण प्रत्येक शासनाच्या डिपार्टमेंटचं अकाउंट सेक्शन जे राहतं त्या सेक्शनला प्रत्येक वर्षी पैसे खर्च करण्याचा एक त्यांचा प्रस्ताव असतो, की उदाहरण स्टेशनरीला पैसे किती खर्च करायचे, मेंटेनन्सला पैसे किती खर्च करायचे. तर त्यांच्या त्या खर्चावर बाकीचा कोणाच तरी आवाज येतोय तो म्यूट करायचा. तर तुम्हाला ती जी माहिती तुम्ही तिथल्या अकाउंट सेक्शन मधून ती माहिती घ्यायची. बर, तिथनं तुम्हाला माहिती कलेक्ट करायची, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल. तुम्ही अमरावतीवरनात ना? अकोला सर. अकोला ना, ठीक आहे. मी तुमच्यासाठी एखादं टेंडर जर असलं ना तुम्हाला नक्की पाठवतो. हो सर, प्लीज सांगा सर. आणि समजा जर ते वेबसाईट मेंटेनन्सचं असेल तर माझ्या संस्थेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ओके. तर तसं असेल तर सांगा. आणि मला वाटतं आता चंद्रपूर आणि अकोलासाठी मनुष्यबळ पुरवठाचा टेंडर निघणार आहे वाटतं, तिथे रिक्वायरमेंट आहे, म्हणजे कन्फर्म नाही आहे पण मी असं ऐकण्यात आहे. एक काम करा, 17 डिसेंबरचे एक टेंडर फॉलो करा वेबसाईटवर. 17 डिसेंबरचं एक टेंडर आहे, ते आहे मला वाटतं करोडोमध्ये टेंडर आहे. पण ठीक आहे, ते टेंडर काही फॉलो करू नका, फक्त त्या टेंडरचे डॉक्युमेंट्स वाचून घ्या अकोल्यासाठी. बरं. अकोला टेंडर कशाचं आहे सर? टेंडर कुठं मिळेल माहिती आहे? हा, टेंडर पाहायचं तुम्ही अकोला म्युन्सिपल नाही सर. कॉर्पोरेशन, अकोला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये बघायचं. बरोबर. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे का? हो सर, आहो. मी तुमच्यासाठी टेंडर टाकतोय आता, वाचून घेऊ माहितीसाठी. म्हणजे त्याला काय लागतं किंवा काय करायचं असतं ते सर्व माहिती त्यात ऑलरेडी आहे, तर तुम्ही तिथून माहिती घेऊ शकता. बाकी कोणाचे काही प्रश्न आणि सर ते बांधकामासाठी काही म्हणजे तेही सांगा सर. हे बघा, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही माहित नाही, कुठलाही सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी तुम्हाला इंजिनियर बनण्याची काही गरज नाहीये, लक्षात घ्या. अजून पण असं समजू नका की त्यांनीच ते काम केलं पाहिजे. कारण आज जर तुम्ही बघितलं, तुमचे बऱ्यापैकी जे घरं बांधलेले आहे ते कुठल्या इंजिनियरनं बांधलेले नाहीये. आपल्या शब्दात म्हटलं तर त्याला मिस्त्री लोकांनी बांधले, बरोबर आहे. तर ज्यांना सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर बनायचे किंवा ज्यांना बांधकामाची कामं करायची, त्यांनी काय करायचं, काही कामाचा अनुभव वगैरे त्याचं मी वाटलं तर त्याचं आपल्याला स्पेशल लेक्चर ठेवावं लागेल, की ज्यांना शिक्षण कमी आहे किंवा काय आहे तरी त्यांना इंजिनियरच्या लेवलचे कामं करायचे, त्यासाठी मी तुम्हाला वाटलं तर आपण वेगळं एक मार्गदर्शन शिबिर ठेवू. त्यामध्ये ज्यांना बांधकामामध्ये इच्छा आहे तर कुठलाही व्यक्ती आपण बांधकामाच्या टेंडरसाठी क्वालिफाय करू शकतो. बरोबर. संस्था सुद्धा सर आपली संस्था पण नाही, संस्थेसाठी तो अधिकृतच लागेल अभियंता, पण ज्यांना प्रोप्रायटरशिप वगैरे या माध्यमातून करायची ना त्यांच्यासाठी म्हणतो. टेंडर टाकलं मी, बघून घ्या, पोचलं असं सर्वांना. हॅलो सर. हा नमस्कार, बोला. हॅलो. हा नमस्कार, बोला. सर आपलं ते पर्यावरण सल्लागाराच थोडी ती माहिती. हो, नाही, पर्यावरण सल्लागारची आपण आत्ता माहिती दिली ना या अगोदर. ती लिंक पाठवली नाही सर. मग नाही, लिंक म्हणजे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आता पण तुम्ही उशिरा जॉईन झाली का, काही अगोदर होते? अगोदर बसून होते. ओके. एक टेंडर टाकतो, पण टेंडर पूर्णपणे इंग्लिश मध्ये आहे. तुम्हाला जर म्हणजे त्यातलं माहिती असेल तर तुम्ही त्यातली माहिती घ्या, मी तुम्हाला टेंडर टाकतो.
आणि मी एक लिंक पण दिली ना, मी सर्वांना सांगितलं ना, मी एक लिंक दिली म्हणून. ती लिंक तुम्ही फॉलो करा, तुम्हाला तिथून माहिती मिळते की एन्व्हायरमेंटल मध्ये करायचं काय काम असतं. तर तिथं तुम्हाला बऱ्यापैकी खूप खास माहिती मिळेल. आणि मला तरी वाटतं तुम्ही सर्वजण जे बघताय काय बिझनेस करताय किंवा काय करायचं माहिती नाहीये, पण आवश्यक ते लिंकला आवश्यक तुम्ही भेट द्या आणि तुमचे जे कोणी असेल त्यांना तिथं एज्युकेट करा त्या एन्व्हायरमेंटल बद्दल, कारण खूप कमी जण आहे याच्यामध्ये. सर ग्रुपवर लिंक टाकली का? नाही, मी आपल्या मीटिंगच्या डिटेल्स मध्ये बघा, तुम्हाला लिंक दिसेल. ते काय एजन्सी म्हटलं दिसते नाही दिसत. हॅलो सर, ग्रुपच्या एक प्रश्न. हॅलो हॅलो हा बोला बोला. हॅलो सर, सर माझी बॅटरी कमी असल्यामुळे मी मदत बोलतो सर. ते हे जे अधिकारी आहेत किंवा क्लर्क आहेत त्यांना माहिती नाही आहे सर की 3 लाखापर्यंत बिना निविदा ते त्यांच्या याच्यावर देऊ शकतात. तर मग अशांना कसं अप्रोच करायचं सर? कारण त्यांना मी हे पण दाखवले, GR सुद्धा दाखवले, पण ते काही त्याच्या डोक्यात जात नाही. असं तुम्हाला एक सांगतो, तुम्ही GR तर बघितलं असतो, बरोबर आहे. काय राहतं की तिथले ऑलरेडी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये कित्येक डिपार्टमेंट त्या लिंकवर काम करताय, त्या गोष्टीवर काम करताय. त्यांना GR दाखवून जर ते करत नसतील तर तो तिथला विषय तुम्हाला तिथल्याच पद्धतीने तो हँडल करावा लागेल. कारण GR वर दिलेले तर ते प्रत्येकांना ऍप्लिकेबल आहे, त्यांना ते करावंच लागतं. तर मग अशा वेळेस एक तर त्यांना लेटर्स वगैरे देऊन किंवा त्यांचं जे मेन ऑर्गनायझेशन, त्यांचे जे काही ऍडमिन असतील त्यांना तुम्हाला ते कंप्लेंट वगैरे करावी लागेल त्याची. पण तिथून ते व्हायलाच पाहिजे मला तरी वाटतं, कारण तसं GR मध्येच आहे आणि ऑलरेडी बरेच जण त्यावर कामही करताय. हॅलो सर. हा नमस्कार, बोला. सर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पाठवले काय? नाही 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 नाही, डिस्क्रिप्शन मध्ये नाहीये. तुम्ही आता जी मीटिंगची डिटेल्स आहे त्याच्यात तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल, ज्याच्यामध्ये चॅट आणि पीपल ऑप्शन असतं ना, त्याच्यामध्ये दिसतं ते. तिथनं तुम्ही ती घेऊन टाका. मला ऍक्च्युअली काय माहित नाही, तरी पण मला लिंक तुम्ही पाठवा परत. ठीक आहे चालेल. मी वाटलं तर आपल्या ग्रुपला वगैरे, नाहीतर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी ती शेअर करतो. सर्वजण आवश्यक बघा ते. एन्व्हायरमेंटल कन्सल्ट खूप बेस्ट जॉब आहे. त्याच्या रिलेटेड तुम्हाला सांगतो अजून कुठले जॉब करायचे. पेस्ट कंट्रोल, की ज्यांना जॉबला भविष्यातच याला गरजच आहे, पेस्ट होणारच आहे, तिला कंट्रोल करण्यासाठी केमिकल लागणारच आहे, पुन्हा ते दरवर्षी तुम्हाला रिफिलिंग करायचंच असतं. तर हे काम नेहमीसाठी आहे, याला कुठंतरी याला स्टॉपेज नाहीये. जसं तुम्हाला वेबसाईटचा विषय सांगतो मी एक. आपण एखादा, मी असं समजतो की मी एखादा जिल्हा कॅप्चर करतोय एका व्यवसायासाठी किंवा वेबसाईट बनवण्यासाठी. मला सांगा, मी एकदा वेबसाईट बनवली तर 5 वर्ष त्या वेबसाईटला काही काम देऊ शकतो का कुणाला? बिलकुल नाही. कारण एकदा वेबसाईट बनवली तर त्याला गरजच नाहीये, किंवा असं करत करत ऑटोमॅटिक सर्वजण वेबसाईट बनवतील, पण वेबसाईटचा धंदा तिथे तरी स्टॉप झाला, कारण त्याला अपॉर्च्युनिटी कमी आहे. काही काही बिझनेस असे असतात की दर महिन्याला तो बिझनेस कंटिन्यू येतो. जसं कचऱ्याचा बिझनेस आहे, लोक नवीन वस्तू घेऊन जाणार आणि कचरा बनणार, तो रिसायकल होणार, पुन्हा नवीन वस्तू घेणार, कचरा बनणार, रिसायकल होणार. तर ह्या गोष्टी ज्या आहे ह्या आपण म्हणतो गोलाकार चालतात, घुमून फिरून तिथे, घुमून फिरून तिथे. तर कुठलाही व्यवसाय निवडताना असाच करायचा. चांगल्या वस्तू विकायच्या, भंगार होईल, भंगार मधून रिसायकल करायच्या, पुन्हा चांगल्या वस्तू घ्यायच्या. तर धंदा करताना ते अगोदर बघायचं की याला रिसायकलिंगची गोष्ट किती आहे. जसं आपल्याला ते पर्यावरण सल्लागार बनायचंच आहे ना. नाही, काही अडचण नाही ना, बना तुम्ही. डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी लिंक पाठवल्यानंतर तुम्ही ती व्यवस्थित वाचा, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल की त्यात पर्यावरण सल्लागार ऍक्च्युअल असतो काय. त्याच्यामध्ये ऑलरेडी सर्व डिटेल्स पण दिलेली आहे मी, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल. चालतंय सर, आपल्या टेलिग्राम ग्रुपला पाठवा सर. हो. हॅलो हॅलो. हा नमस्कार, बोला. सर ते आमच्या संस्थेमध्ये ITI वाले पोरं आहे 5-6 सर. हा, तर ते आपल्याला MSCB चे कामं भेटतील का त्याच्यामध्ये? नाही, ITI चे काम आणि MSCB चा हा विषय वेगवेगळा आहे. ज्यावेळेस मनुष्यबळ पुरवठा एजन्सी स्थापन करून तुम्ही त्यांना कामाला लावत असेल तर वेगळी गोष्ट, पण डायरेक्ट तुम्ही MSCB मध्ये त्यांना घेऊन गेले की हे ITI झालेले यांना कामावर घ्या, तर तसं कुठं चालत नाही. तुम्ही माहिती घ्या अगोदर, कुठल्याही शासनाच्या डिपार्टमेंट मध्ये
आता बाह्य स्त्रोत लेबर लागलेले असतात, तर बाह्य स्त्रोत एजन्सी स्थापन करून ते लेबर तिथे जाऊ शकतात. डायरेक्टली त्यांचा असं काही फॉर्म वगैरे नाही की यांना कामाला लावा म्हणून. बरोबर आहे? हो सर. तुम्हाला तर बाह्य सर ते स्त्रोत एजन्सीच्या थ्रू जावं लागेल त्यांना तिकडे. तर ते कसं आपल्याला करावं लागेल सर ते स्थापन? मनुष्यबळ पुरवठा जे असतो ना, त्यांचं तुम्हाला एक तर संस्था स्थापन करा किंवा त्याचं एखादी कंपनी स्थापन करा आणि तुम्ही त्यांना तुमच्याकडे कामाला ठेवून तुम्ही त्यांना ते देऊ शकता तिथून काम. असं का सर? आणि हे आपली सर सध्या बेरोजगार संस्था चालू आहे सर, तर ते स्थापन करायची चालू आहे सर, तर ते पण चालते का त्याच्यामध्ये? चालते. अजून एक विषय राहिला होता माझा. आपल्याला या अगोदर आता मला प्रायव्हेट लिमिटेडचा कोणीतरी प्रश्न केला होता, ते आहे का सध्या ऑनलाईन? कसं सर? नाही तुमचा नाही, एक प्रायव्हेट लिमिटेडचा कोणीतरी आपला विषय झाला होता आता प्रायव्हेट लिमिटेडचा. मला वाटतं ते नाहीये. ठीक आहे, आपण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तर आपण तो विषय सांगितला असता. तर सर ते आपल्याला दुसरी पण सर मला हे विचारायचं होतं. हा विचारा. हॅलो हा विचारा. सर नमस्कार. संदीप वहाने बोलतोय नागपूरहून. हो बोला ना. सर मागे पण आपलं बोलणं झालं होतं, पण मला तुम्ही टेलिग्राम चॅनल मध्ये ऍड नाही केलं. मी तुम्हाला मेसेज पण केला सर, नाही रिक्वेस्ट पण केली की तुम्ही केली. तुम्ही डायरेक्ट काय करायचं, टेलिग्रामला ऑलरेडी ग्रुप ओपन आहे, तुम्ही फक्त त्याला जॉईन करायचंय. मी असं काय असं म्हणजे त्याच्यामध्ये आपण काही असं लिमिटेशन दिली नाहीये. तुम्ही डायरेक्टली ते नाव सर्च करूनही करू शकता. नाही नाव सर्च केलं सर, पण याच्यामध्ये कसं जॉईन कसं करायचं ते समजलं नाही मला, म्हणून हे केलं. बहुतेक ते मला ते दिसलं नाही, जॉईन करायचे जे लोगो असेल तो दिसला नसेल. पण मी खूपदा तुम्हाला प्रयत्न केला की सर मला ऍड करा तुम्ही सुबेच्या ग्रुपमध्ये. 1-2 मिनिटं. तुमचा नंबर लास्टला 53 आहे का? हो. तुम्हाला आता जॉईन केलं मी तुम्हाला. पूर्णपणे टेंडर फॉलो करा. कमीत कमी मला वाटतं 2 ते 3-4 हजार टेंडर असतील त्यावर. सर्व फाईल करा. तुम्हाला कुठल्या संस्थेची कधी अडचण वाटणार नाही, तुम्हाला शासनाच्या कुठल्या स्कीमची कधी अडचण वाटणार नाही. ऑलरेडी आपण इतकी माहिती देतो त्यावर की एवढी माहिती मला नाही वाटत कोणी कुठून तुम्हाला ती मिळेल. नाही म्हणूनच सर मी खूप प्रयत्न केला ते ऍड करायचं, पण ते झालं नाही. मग तुम्हाला जॉईन. ओके धन्यवाद सर. आणि माझा प्रश्न हे होता की आपण समजा पार्टनरशिप म्हणा किंवा प्रायव्हेट लिमिटेड फर्म म्हणा किंवा प्रोप्रायटरशिप म्हणा, तर प्रोप्रायटरशिप समजा आपण केली आणि आपण वेंडरच्या याच्यामध्ये टाकलं, समजा MSCBच्या याच्यात गेलो किंवा महाजेनको मध्ये टाकलं, तर प्रोप्रायटरशिप किंवा आपण संस्थेच्या नावावर, सुबे संस्थेच्या नावावर घेता येतात कसं टेंडर? टेंडर घेता येतात, पण अजून एक सांगतो. जर तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे किंवा कोणाच्या आतापर्यंत जेवढे जण आहे तेवढ्या सगळ्यांकडे रजिस्ट्रेशन आहे का सध्या, की काही जणांचे बाकी आहे? तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मला तसं नाही बोललं तरी चालेल, फक्त कमेंट मध्ये सांगा. काहींचा ज्यांचा व्यवसाय नाही त्यांनी मेसेज करा, वाटलं तर फक्त त्यांचं नाव वगैरे टाका. की ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नाही पण त्यांना काहीतरी शॉर्टकट टर्न मारायचं आहे, की ज्यांना शॉर्टकट करून टेंडर घ्यायचे, तर त्यांच्यासाठी एक वेगळं ऑप्शन देतो मी. असेच जण मला चॅट मध्ये मेसेज करा. मग त्याच्या थ्रू काय करतो, म्हणजे तुम्हालाही माहिती मिळेल, प्लस आपले जे काही ऐकताय त्यांना पण 1 टाइम मध्ये माहिती देतो. ओके सर. इथे तुमचे मेसेजेस दिसत आहेत, पण आम्हाला इथे टाकता येत नाही, कारण की दुसऱ्या जे वर फ्लोटिंग मेसेजेस येतात ना, त्याच्यामध्ये आम्हाला टाकता येईना झालंय. पण एक दुसरं लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्ही रिप्लाय नाही केलं सर अजून. मेसेजचे जे इन कॉल मेसेजेस असतात ना. तुम्ही टेलिग्रामचं म्हणताय का? नाही इथं आपल्या लाईव्ह याच्यामध्ये नाही. ऑलरेडी मला बऱ्याच जणांचे मेसेज येत आहे ना. ठीक आहे, तुमचा मला वाटतं तुमचाही मेसेज आलाय वाटतं मला. हो, पण इथे कुठलेच बाकी 2-3 लोकांचे दिसत आहेत आणि तुमचे वेगळे येत आहेत, दुसरीकडे येत आहेत दुसऱ्या बाजूने. हो बरोबर आहे ना, मी त्याला स्पेशल देतोय ना, म्हणजे ते मिक्स नको व्हायला, की नेमकं मी कुठली लिंक देतोय आणि ते तुम्हाला म्हणजे कळायला पाहिजे ना कुठलं पाहिजे अलग अलग. ओके मग मला टाका ना सर, ते लिंक टाका ना एखादी. लिंक दिली ना मी. 1-2 नंबरची जी लिंक्स आहे इंडिया मार्ट म्हणून, तिला फक्त सर्च करा. ज्यांना पर्यावरण सल्लागारची माहिती घ्यायची त्यांनी तिथनं घ्यायची ती माहिती. ओके सर, धन्यवाद. आता एक शॉर्टकट सांगतो आता सर्वांना. हे बघा, म्हणजे आता कोणाला विचारत नाही की कोणाची संस्था स्थापन आहे की नाही, किंवा कोणाला रजिस्ट्रेशन करायचंय किंवा केलेलं नाही माहिती नाहीये. झेरॉक्स वाले तुम्ही खूप आवश्यक हा व्हिडिओ बघा, तुम्हाला एक फायदा करतो त्याच्यामध्ये. हे बघा, तुम्ही आज टर्नओव्हर मुळे टेंडर घेऊ शकत नाही किंवा एक्सपिरियन्स मुळे घेऊ शकत नाही, बरोबर आहे?
बरोबर आहे. जर असं समजा की विदाऊट टर्नओव्हर आणि विदाऊट एक्सपिरियन्स आणि विदाऊट एनी ऑफ द डॉक्युमेंट्स जर तुम्हाला टेंडर मिळालं तर काय करणार? छानच होईल सर, एकदम जबरदस्त होईल. ते काम करणार की नाही? हो करणार. सर, नक्कीच करणार. हा, पण हे बघा, याचा अर्थ असा नाहीये की मला आता याच्या पुढे ते भविष्यात डॉक्युमेंट काढायची, त्याचा अर्थ असा नाहीये, हे पण लक्षात घ्या. नाही बरोबर. म्हणजे शक्यतो आपण ही गोष्ट शेअर करत नाही, कारण हा विषय समजण्यासाठी आपल्याला वेळ पण खूप लागतो. म्हणजे बाकीच्या कोणाचा तरी आवाज येतोय तो म्यूट करा एक 2 मिनिटं. तर काय हा शॉर्टकट पण आहे, पण हा शॉर्टकट जर तुमचा जर प्रॉपर वेला जर तुम्ही गेला तर हा लॉंग टर्म साठी खूप बेस्ट आहे. म्हणजे ज्यांना असं आहे की ठीक आहे आता व्यवसाय मला खूप तन मन धन व्यवसाय करायचा आहे आणि फक्त मला काम करायचंय, फक्त शासकीय टेंडर्स मध्येच काम करायचंय, फक्त त्यांच्यासाठी. हा त्यांच्यासाठी नाहीये की मला करायचं म्हणून काहीतरी करायचंय किंवा फ्री मध्ये टेंडर मिळतंय कमी डॉक्युमेंट्स म्हणून मला करायचं. हा त्यांच्यासाठी विषय नाहीये. हा विषय ज्यांच्यासाठी की जो एंटरप्रेनर खूप प्रॉपर आहे, त्याला करण्याची खूप जिद्द आहे आणि त्याला असं वाटतंय की ह्या बाकी गोष्टी सोडून या डॉक्युमेंटच्या फंद्यामध्ये पडल्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी करून डायरेक्ट टेंडर घ्यायचंय मला, असं अशा जे लोक घेतात ना त्यांच्यासाठी हा विषय आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल ना सर्वांना? हो सर, आलंय. हो. हे बघा, म्हणजे आपण बऱ्याच वेळेस त्या विषयी स्कीम बद्दल बोललेलोच आहे. तर ज्यांनी प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशन केलं किंवा ज्यांना प्रायव्हेट लिमिटेडचं रजिस्ट्रेशन करायचंय, तर ज्यांनी प्रायव्हेट लिमिटेडचं रजिस्ट्रेशन ज्यांनी केलं किंवा करताय असं मी समजतो, तर त्यांना अशी अपॉर्च्युनिटी आहे की त्यांना कुठलीही 3 वर्षाची IT रिटर्नची गरज नाहीये. लक्षात घ्या, पहिला फायदा तो जास्तीत जास्त 1 महिन्यापासून टेंडर घेऊ शकतो. 1 महिन्यातच टेंडरचा तो बिझनेस चालू करू शकतो आणि त्याला मल्टिपल ऑर्डर्स पण मिळतील 1 टाइम मध्ये. त्याला कुठला सेटअप असण्याची गरज नाहीये, शॉप घेण्याची गरज नाही, त्याला फक्त रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. तर त्याला पहिला बेनिफिट मिळतो. जर तुम्हाला वाटलं तर लिंक देऊ सर्वांना, बेनिफिट म्हणजे प्रॉपर वाचता येईल, कारण काहींना ऐकू येतील किंवा काही नाही येतील असं मागं पुढं व्हायला नको. तर आता एक लिंक देतोय मी टेलिग्रामला. काही जण टेलिग्रामला जॉईन नसतील तर ते तुम्ही जॉईन करून घ्या त्याला आपल्या टेलिग्रामला. आणि काय ज्यावेळेस आपण नवीन प्रायव्हेट लिमिटेड वगैरे कंपनी फाईल करतो, सर्वांना आवाज येतोय ना? हो. सर्वांना एक स्कीम टाकली मी, आवश्यक सर्वजण स्कीम बघा, ती सर्वांना टाकतो. सर्वांना आला मेसेज माझा? सर, टेलिग्राम मध्ये टाकलाय का? टेलिग्रामला जी लिंक टाकली त्याचा फायदा असा आहे, ज्यांना कमी वेळात टेंडर घ्यायचंय आणि ज्यांना कमी वेळामध्ये करोडो रुपयाचा टर्नओव्हर करायचा आहे त्यांच्यासाठी तो विषय आहे. ज्यांना आता जी लिंक मी पाठवली, ज्यांना ती प्रॉपर व्यवस्थितरित्या समजली, त्यांना तर 100% याच्यामध्ये खूप काही मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तर आवश्यक सर, टेलिग्राम मध्ये पण टाका तुम्ही, कारण की इथे दिसत नाही सर तुमचे. नाही, मी टेलिग्रामला टाकली ती ऑलरेडी. ओके, ठीक आहे सर. स्कीम काय समजून घ्या सर्वजण. आता मला वाटतं सर्वजण स्टॉप केलं तरी चालेल. आता मी फक्त सांगतो, तुम्ही माहिती घेता. आवाज नाही आला तर फक्त मला तसं सांगा तुम्ही. तर ही स्कीम कोणासाठी आहे? व्हॉट इज अ स्टार्टअप? तर स्टार्टअप म्हणजे काय? शासनानं काय केलं, बरेच जण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे खूप कमी वळायचे. त्यांना असं वाटायचं की प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्युमेंटेशन खूप असतात, खूप काही लायबिलिटी, टॅक्सेशन, हे ते. तर याच्यामुळे बरेच जण व्यवसाय करण्यासाठी घाबरत होते. मोठे व्यवसायाचं प्रोजेक्ट राहायचं पण तो कामासाठी तिथं पोहोचत नव्हता. मग यासाठी शासनानं काय केलं, नरेंद्र मोदी सरकारने स्टार्टअप इंडिया म्हणून एक स्कीम लॉन्च केली. तर स्टार्टअप इंडिया स्कीम मध्येचा विषय असा आहे, ज्यांचा एक्झिस्टिंग बिझनेस 10 वर्षांचा ज्यांचा बिझनेस आहे, म्हणजे 10 वर्षाचा ज्यांचा बिझनेस आहे त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो. जे काही जुने लोक आहे, ज्यांचा बिझनेसचा सेटअप आहे, त्यांना याचा फायदा होत नाही, किंवा जे लोक नवीन आता रजिस्ट्रेशन करतील त्यांना तो फायदा मिळतो. तर ज्यांचा नवीन बिझनेस आहे असं मी समजतो की त्यांनी काय करायचं, एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करायची. त्याचा ऍक्ट हे 2013, किंवा एक पार्टनरशिप फर्म करायची.
पार्टनरशिप फर्म आणि प्रायव्हेट लिमिटेड याचा फरक कदाचित तुम्हाला माहिती असेल. पार्टनरशिप वेगळं आणि प्रायव्हेट लिमिटेड वेगळं. आणि एक असते लिमिटेड लिएबिलिटी पार्टनरशिप, त्याला म्हणतो आपण LLP. तर त्याचा ऍक्ट आहे 2008चा, त्याला तुम्हाला ऍक्टच्या अंतर्गत त्याला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. याचा तुम्हाला फायदा सांगतो काय. एक तर तुमची नवीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करायची आहे. त्यानंतर कंपनी स्थापन केल्यानंतर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट मिळतो. ज्यांना मॅन पॉवरच्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, ज्यांना मनुष्यबळ पुरवठ्याची निविदा घ्यायची आहे, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांना एखादी निविदा घेण्यासाठी शासनाची एक अट असते. ज्यांनी मनुष्यबळचं टेंडर नीट वाचलं असेल त्यांना माहिती आहे, एक डॉक्युमेंट लागतं त्यांना लेबरचं. लेबर अँड एन्व्हायरमेंटल लॉच्या अंतर्गत त्यांना लायसन लागतं. तर ज्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आणि त्यांचं जर स्टार्टअप इंडियाला रजिस्ट्रेशन झालं तर त्यांना त्या क्लॉज पासून पूर्णपणे सूट मिळते. ही झाली पहिली सूट, म्हणजे लेबरच्या लायसन पासून त्या व्यक्तीला तिथं सूट मिळते. दुसरी गोष्ट, नंतर अडचण येते की व्यवसाय सुरू करतो आपण, पण इन्कम टॅक्स भरण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात किंवा आपण त्या गोष्टीमध्ये पडतो आणि अटकतो. तर शासनानं दुसरा एक बेनिफिट दिलेला आहे की त्याला 3 वर्षे इन्कम टॅक्स भरण्याची गरजच नाहीये. टॅक्स एक्झम्पशन फॉर 3 years. अच्छा, चालू आहे. थोडं इंग्लिश मध्ये माहिती देतो सर्वजण. तुमचा आवाज म्यूट करा. The profit earned by the recognized startup having a granted their board certificate are exempted for income tax for 3 consecutive years. Such as the exemption is given to facilitate business growth as well as, म्हणजे तुमचं जे वर्किंग कॅपिटल आहे आणि तुमच्या बिझनेस ग्रोथ साठी शासनाने तुम्हाला 3 वर्षांचं एक्झम्पशन सुद्धा मिळते. ज्यांनी नवीन प्रायव्हेट लिमिटेड स्थापन केली त्यांना 2 बेनिफिट मी सांगितले, लेबर लॉ पासून सूट आणि इन्कम टॅक्स भरण्यापासून सुद्धा त्यांना सूट मिळालेली आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे एखादा प्रॉडक्ट आहे, आपण म्हणतो ना एखाद्याकडे काही पेटंट आहे, एखादे काहीतरी स्किल्स आहे, ती त्यांना डेव्हलप करायची आहे कंपनीच्या थ्रू, तर त्यांना पेटंट मध्ये 80% रिबीट आहे. उदाहरण, एखाद्या पेटंटला रजिस्ट्रेशन करण्याची फी 1 लाख रुपये, तर तुमचं पेटंट फक्त 20,000 रुपयामध्ये रजिस्टर्ड होतं या प्रायव्हेट लिमिटेडच्या थ्रू. तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंटची गरज नाहीये. प्लस ते पेटंट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते पेटंट दुसऱ्या लोकांना विकण्यासाठी ज्या अपॉर्च्युनिटी पाहिजे ते रजिस्ट्रेशन पण तुम्हाला पूर्णपणे, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन पण तुम्हाला त्याच्यात 50% रिबीट मिळून तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट फ्री ऑफ कॉस्ट विकता येतो. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला तो विकता येतो. बाकीच्या अपॉर्च्युनिटी कंपन्यांची लोकांची अपॉर्च्युनिटी ऑटोमॅटिक तुमच्याकडे येत जाईल. त्यानंतर रिलॅक्सेशन इन पब्लिक प्रोक्युरमेंट नॉर्म्स. तर पब्लिक प्रोक्युरमेंट नॉर्म्स याला म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही एखादं टेंडर बीड करता त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे सुरक्षा अनामत रक्कम ही पूर्णपणे तुम्हाला सूट राहील. त्यानंतर एखाद्या टेंडरला टर्नओव्हर असतो. जसं मला जर 1 कोटीचं टेंडर घ्यायचंय तर डिपार्टमेंट म्हणतो की 2 कोटीचा कमीत कमी टर्नओव्हर पाहिजे. तर या अटीपासून तुम्हाला पूर्णपणे सूट मिळेल. तुमचं टर्नओव्हर 0 असू द्या, काही अडचण नाहीये, तरी तुम्हाला ते 1 कोटीचं टेंडर इझिली तुम्हाला क्रॅक करता येईल. हा एक तुम्हाला फायदा आहे. त्यानंतर आपला दुसरी पुन्हा अडवणूक होते, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसतं त्यामुळे आपण टेंडर भरू शकत नाही. तर एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट इन केस ऑफ गव्हर्नमेंट टेंडर्स, तर तिथं पण तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्सेशन मिळत आहे. तुम्हाला पूर्णपणे तिथे रिलॅक्स राहायचंय, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ते पण सध्या तुम्हाला तिथून सुद्धा तुम्ही टेंडरला क्वालिफाय होऊ शकता. त्यानंतर लोनचं वगैरे, सिडबी वगैरे ह्या बँक तर तुम्हाला लोन देतातच. पण महत्वाचा टॉपिक जो आहे, जो आपण टेंडरचा विचार करतो, तर टेंडरची 3च स्किल असते की टेंडरला एक्सपिरियन्स, टर्नओव्हर आणि इन्कम टॅक्स इथं आपण अडतो. तर ज्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली त्याच्यासोबत स्टार्टअप इंडियाचं जर रजिस्ट्रेशन केलं तर पूर्णपणे तुम्हाला हा बेनिफिट घेता येईल. आणि पहिल्या स्थापन झाल्यापासूनच्या पहिल्या महिन्यातच तुम्ही शासनाच्या कामाला सुरुवात करू शकता. तुम्ही गव्हर्नमेंट ठेकेदार बनू शकता. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? इथपर्यंत कोणाला अडचण आहे? कळालं सर्वांना विषय? सर्वांना ऑलरेडी लिंक टाकलेलीच आहे. आणि मी पर्सनल माझा नंबर काही जणांकडे नसेल
तर हा नंबर माझा सेव्ह असू द्या, त्याच्यावर ऑलरेडी बरेच अपडेट देत असतो मी नेहमी. तर या नंबरवर ऑलरेडी मी सर्वांना डिटेल्स दिली. तर या डिटेल्स तुम्ही तिथून स्टार्टअप इंडिया स्कीम व्यवस्थित वाचून घ्या. त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं ते सुद्धा लवकरात लवकर तुम्ही करून या बेनिफिटचा तुम्ही याचा बेनिफिट घेऊ शकता आणि या बेनिफिटच्या माध्यमातून तुम्ही चांगले चांगले कामं तिथून घेऊ शकता. हॅलो सर. हा बोला. टेंडरची थोडक्यात प्रोसेस सांगू शकता का? म्हणजे टेंडर पहिले ऑनलाईन भरल्यानंतर नंतर काय करावं लागतं? म्हणजे तुम्ही वसईला जसे आलेल्या ठाण्याला म्हणजे ऑफलाईन पण करावं लागतं का सबमिट? नाही नाही, ते टेंडरवर डिपेंड असतं. ज्यावेळेस टेंडरचा जो डीडी असतो, डीडी कळतो तुम्हाला? डिमांड हो ड्राफ्ट. डीडी हो. ज्यावेळेस डिमांड ड्राफ्ट. डिमांड ड्राफ्ट हा हार्ड कॉपी मध्ये असतो, म्हणजे आपण म्हणू शकतो की बँकेतून डीडी काढतो आपण तो वेगळा आणि हो. ऑनलाईन पेमेंट करणं वेगळा. बरोबर आहे. हो मला हो जर बरोबर. तुम्हाला पैसे द्यायचे असेल तर मी आरटीजीएस केला तर तुम्हाला मला तिथे येण्याची गरज नाहीये तुम्हाला पैसे देण्यासाठी. हो डायरेक्टली ऑनलाईन होईल. पण जर मला तुम्हाला डिमांड ड्राफ्ट द्यायचं तर मला तुम्हाला तिथे यावं लागेल, कारण तो घेतल्याशिवाय बरोबर. तुमच्या अकाउंटला क्रेडिट होत नाही. बरोबर तर प्रत्येक टेंडरच्या नॉर्म्स नुसार त्या गोष्टी असतात. बरोबर. चालेल सर, थँक्यू. हो. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? सर शैलेश सरांचा कॉन्टॅक्ट पाहिजे होता, शैलेश धमालेचा. सॉरी बरं का. तुम्हाला पाहिजे का? हा शैलेश धमाले सर. कोणाचा? शैलेश धमाले सर. शैलेश सध्याला ग्रुप जॉईन आहे सध्याला आता त्यांनी. शैलेश सर आता मीटिंगला आहेत त्यांनी सध्याला. ओके, 2 मिनिटं. मीटिंगला आहे. सध्या म्हणजे कसं सर ते एनजीओ मध्ये काम करतात ना, माझ्याकडे पण एनजीओ आहे. ओके 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 ते त्यांनी ते चॅटवर नंबर टाकतील, तिथून तुम्हाला मिळून जाईल त्यांचा नंबर. ओके 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 सर, एक नंबर पाठवा. ओके ओके. आणि अशा वेळेस काय करायचं, तुमच्यामध्ये पण एक युनिटी पाहिजे, कारण आपल्या सेमिनार मधले पण काही जण तज्ज्ञ आहे, म्हणजे ज्यांनी ते काही जण टेंडर पर्यंत पोहोचले तर काही जण एकदम झिरोच आहे. त्यांनी एकमेकांना जर तिथं पोहोचण्याचा प्रयत्न केला की त्यांचे एकमेकांचे जर अनुभव शेअर केले तर तिथनं काय होईल की तुमचं नॉलेज पण खूप जास्त वाढेल तिथं. तर तुम्ही शक्यतो गोष्ट करायला पाहिजे. राईट सर, राईट. स्टार्टअपला रजिस्ट्रेशन फ्री असतं का? हो, स्टार्टअपला रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री आहे. अमरावतीमधनं जर कोणी असेल तर अमरावतीचं एक खूप खास टेंडर आलेलं आहे कॅन्टीनचं. तर त्या टेंडरला पण डॉक्युमेंटेशन खूप कमी आहे आणि ऑलरेडी त्याला बऱ्यापैकी चांगलं एक्झिबिशन मिळतं. काही जण असतील तर तिथून ते फायदा घेऊ शकतात. कोणता आहे सर? अमरावतीला बघून घ्या तुम्ही. अमरावतीला साईटवर जाऊन तुम्हाला तिथून माहिती मिळेल. हॅलो सर. हा बोला. सर स्टार्टअप रजिस्ट्रेशन कसं करायचं? ते ऑनलाईन आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमची प्रायव्हेट लिमिटेड होईल त्याच वेळेस ते करता येतं. ते फक्त तुम्ही प्रोप्रायटरशिप असाल तर ते करू नका, कारण ते होणार पण नाही. ते फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ज्यांची आहे त्यांच्यासाठीच आहे. ओके ओके. सर ते टेंडर टेंडरवरच आहे ना कुठलं? तो अमरावतीचा? हो हो. टेंडर. अजून जर कोणी फर्निचर वगैरे या व्यवसायामध्ये जर इंटरेस्टेड असेल तर बऱ्याच फर्निचरच्या निविदा ज्या असतात त्याला ईएमडी माफ असतो, हे लक्षात असू द्या. बरेच त्याला ईएमडी वगैरे भरण्याची गरज नाहीये. ज्यांचा फर्निचरचा वगैरे व्यवसाय असतो त्यांनी ते लक्षात घ्यायचा विषय. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, कारण आता आपण अजून एक 20 मिनिटं आहे. अजून काही महत्वाची माहिती असेल तर आपण सांगू.
आत्ता एक टेंडर टाकलं मी तुम्हाला सर्वांना, तर ते टेंडर बघा, खूप बेस्ट टेंडर आहे. त्याला कुठल्याही प्रकारचे आपण पेमेंट्स वगैरे, डिपॉझिट वगैरे न भरता पण आपण ते टेंडरला घेऊ शकतो. तर मी टाकलं, ते सर्वजण बघून घ्या. ऑलरेडी डॉक्युमेंटची माहिती पण त्याच्यामध्ये दिलेली आहे, म्हणजे टेंडरसाठी काय डॉक्युमेंट्स लागतात ऑलरेडी त्याची माहिती तुम्हाला तिथूनच मिळून जाईल. जर कोणाचा इंडस्ट्रियल बिझनेस करण्याची इच्छा आहे तर त्यांना एक बिझनेस देतो मी, नट बोल्ट्स मॅन्युफॅक्चरिंग. जर तुम्हाला फाईल्स वगैरे बनवायची आहे, बँकेमध्ये द्यायची, आणि किंवा तो प्लान तुम्हाला ऍक्च्युअल तो त्या प्लानवर जर काम करायचं असेल तर नट बोल्ट मॅन्युफॅक्चरिंग खूप बेस्ट आहे. जर कोणाची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, त्याची आपल्याकडे बऱ्यापैकी माहिती आहे. सर हा प्लांट आहे नटबोल्ट मॅन्युफॅक्चरिंग, पण त्याचे जे सेल राहते. हॅलो, हे नटबोल्ट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे, सर तुम्ही म्हणत आहे, पण याची जे सेल राहते मार्केटिंग करणे अवघड जाते ना. नाही, मी मार्केटिंगचं काही बोललोच नाही अजून. नाही. तो व्यवसाय तुम्हाला कसं राहतं, तुम्हाला व्यवसाय कसा करायचा हे मी नाही सांगू शकत. त्या व्यवसायाला मार्जिन आहे, कारण ऑलरेडी बरेच जण त्या व्यवसायामध्ये काम करताय ना. पुन्हा ज्यांना ऍग्रिकल्चर मध्ये इंटरेस्टेड आहे, विशेष म्हणजे अमरावतीसाठी, तर त्यांच्यासाठी फिश सीड बनवण्याचा सुद्धा एक चांगलं टेंडर्स आहे, ते पण तुम्हाला टाकतोय. तर ते टेंडर आहे मत्स्य पिंजरे खरेदी व स्थापित करणे. त्याची व्हॅल्युएशन आहे कोटीमध्ये, आणि जिवंत मत्स्यबीज तयार करणे, तर हे 2.80, म्हणजे कमीत कमी 10 ते 15 लाख रुपयाचं टेंडर्स आहे. मी ते आपल्या ग्रुपला टाकलेलं आहे, ते सुद्धा आवश्यक बघून घ्या. ठीक आहे. सर ते हॅलो, हा बोला. हा सर, ते नटबोल्टचं जे म्हणता तुम्ही, तर त्याचा ते कॉन्ट्रॅक्ट आहे का सर? म्हणजे 3 वर्षाचा, जसं कोणती कंपनी वगैरे किंवा कोणी मागणार? मिळतो कॉन्ट्रॅक्ट 100%. तर तो मिळेल का सर? मग तसा जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर तसा कॉन्ट्रॅक्ट मिळतो तर मग सर तसा कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल तर मी इंटरेस्टेड आहो सर. फक्त 0 पासून सुरुवात करावी लागेल आपल्याला. करू शकता तुम्ही त्याचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये. त्याच्यामध्ये समजा तुम्ही नट बोल्ट मॅन्युफॅक्चरिंग करू शकता, तिथनं तुम्ही खेळे पण बनवू शकता, म्हणजे ते प्रायव्हेट ठिकाणी पण तुम्ही विकू शकता. तर आहे, बेस्ट बिझनेस आहे, करू शकता तिथनं सुरुवात. पण सर त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे का सर? सध्या ऑपॉर्च्युनिटी आहे का त्याची? कॉन्ट्रॅक्टच्या बेसवर आपल्याला मिळेल का ते? त्याची एक पार्टनरशिप डीड माझ्याकडे आहे, तर मी एकदा ते लॅपटॉपला बघून वाटलं तर मी तुम्हाला फॉरवर्ड करेल सर्वांना. ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, की ज्यांना तो व्यवसाय करायचा आहे, त्यांनी तिथून बऱ्यापैकी त्यात माहिती दिलेली आहे डीड. म्हणजे त्यांनी तो माल बाहेर नाही विकला तरी ती कंपनी 5 ते 10 वर्षासाठी ते लीजवर कसं असतं तसं ते त्याच्याकडनंच पूर्णपणे कलेक्ट करतात, असं ते नियोजन असतं. चालेल सर, चालेल. कॅपिटल कितीपर्यंत म्हणजे हे राहील सर? भांडवल किती लागेल? नाही, तुम्ही काय करायचं अशा वेळेस, नट बोल्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा इंडिया मार्टवर सर्च करायचा, तिथून तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळते. थँक्यू सर. हो, ठीक आहे. काय सांगितलं सर, एकदा पुन्हा सांगा. एक काम करा, ठीक आहे, नट बोल्ट मध्ये तुमचं जास्त इंटरेस्ट आहे वाटतं. नाही सर, एक नट बोल्टचं टेंडर टाकलं मी तुम्हाला, ते बघून घ्या. तुम्हाला म्हणजे सर्वांना टाकतोय, कारण आपल्यासाठी सर्वजण सारखेच आहे. सर ते युनिट टाकायला मी इंटरेस्टेड आहो सर. जर समजा भांडवल फार खूप जास्त भांडवल नसेल तर मी नक्की टाकतो सर. काही नाही, तुम्ही टाका, मी तुम्हाला पार्टनर होतो, फक्त सुरुवात करा. बरं, चालेल सर, चालेल, नक्की. तर मिळालं, मी टाकलं. हॅलो सर, सातारा मधून एखादं छोटं मोठं टेंडर एक प्रायोगिक तत्वावर अनुभव म्हणून मला मिळेल का? साताऱ्यामध्ये का? हा,
ठीक आहे. साताऱ्याचं तसं काही नियोजन जर असलं ना, साताऱ्याचं मी तुम्हाला देतो माहिती. चालेल सर. हो. जे टेलिग्राम चॅनलला जॉईन नाहीये त्यांनी टेलिग्रामवर गेल्यानंतर टेंडर गुरु सर्च करायचंय आणि चॅनलला जॉईन करून तुम्हाला ते सुद्धा टेंडर बघायला मिळतील. सर एक ते अमरावतीचं कॅन्टीनचं टेंडर टाकून द्या ना टेलिग्रामवर. ठीक आहे, टाकतो. हॅलो सर. हॅलो, हा बोला. इन्व्हायरमेंटची लिंक पाठवा टेलिग्रामवर सर. हो, इथून तुम्हाला मिळते ना लिंक ऑलरेडी दिली ना ती. कारण काय होईल, त्याच्यामधून बरेच जण कन्फ्युज होतील ना, की नेमकं अजून म्हणजे दिलं कोणतं आहे कोणतं असं नको व्हायला ना. सर मला पर्सनल पाठवा वाटलं तर लिंक, त्यात मला घेता येईल. चालेल, मी पाठवतो. हा. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हा सर. हा बोला. हा सर, आता ते आपली फॉईल संस्थेची एम्प्लॉयमेंटला पाठवली मध्ये त्यांनी. बरं. साधारण सर इथून किती दिवसात त्याला आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण व्हायला सर्टिफिकेट? एक 10-15 दिवस लागायला पाहिजे तुम्हाला जास्त. 10-15 दिवस. हो हो. तुम्ही जर त्यांचा समजा थोडा फॉलोअप घेतला जास्त तर लवकरात लवकरही होईल. हा हा हा, ठीक आहे सर, ओके. जे साताऱ्यावरनं बोलायचे ना त्यांच्यासाठी असा विषय होता, म्हणजे त्याची इन्क्वायरी केली थोडी. तर तुम्हाला तिथे अजून एक बिझनेस करण्यासारखा आहे. सॅनिटरी नॅपकिन जे असतात, तर त्याचं मशीनचं जर बघा तुमचं जर होत असेल, तुम्हाला फायनान्शियली जर सुटेबल असेल, तर सॅनिटरी नॅपकिनची मशीन घेऊन तुम्हाला तिथं चांगला स्कोप राहील साताऱ्यामध्ये. तर ते करण्याचं बघा, कारण थोडं अलग आहे आणि मला नाही वाटत की तिथं तुमच्याकडे कोणाकडे असेल म्हणून सॅनिटरी नॅपकिनची मशीन. तर ती परचेस करायचं बघा. हॅलो सर. हा बोला. बीडवरून बोलतो सर, गाडगे. हो हो बोला. तुम्हाला डॉक्युमेंट टाकले होते मी व्हॉट्सअपला, म्हणलं ते पाहून सांगतो. बरं, मी थांबा एकदा बघून घेतो. कारण काय होतं, खूप जणांचे डॉक्युमेंट येत आहे मला, ते चेकच करणं होत नाहीये. ठीक आहे, तुमचे डॉक्युमेंट्स पण बघून घेतो. रिसेंड करू का तुम्हाला? नाही नाही, आहे असेल माझ्याकडे, बघतो मी. ऑलरेडी ते टेंडर दिलं मी सर्वांना, सर्वजण बघून घ्या ते टेंडर. मध्ये बऱ्यापैकी माहिती आहे, तिथनं तुम्ही माहिती कलेक्ट करा. आणि अगोदर सर्वप्रथम काय करा, ज्यांना आता जे काही 15 जण बघताय, तुम्ही जर अगोदर तुमचा एक एक बिझनेस जर फायनल केला ना, तुम्ही कन्फ्युजन मध्ये राहून बिझनेस कळवू नका. जर तुम्ही एक्झॅक्ट जर मला सांगितलं ना की मला समजा उदाहरण मला एसी रिपेअरचाच व्यवसाय करायचा आहे किंवा मला एखाद्या गोष्टीचा सप्लायचाच व्यवसाय करायचा, तर त्या सेक्शन मध्ये आपण तसे टेंडर्स फाइंड करू शकतो आणि प्रॉपर तोच व्यवसाय तुम्हाला आपण देऊ शकतो. तर ते जर तुम्ही केलं ना तर मलाही सोपं होईल आणि तुम्हालाही ते जास्त बर्डन राहणार नाही. तर हाही तुम्ही विषय लक्षात असू द्या.
आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल याचं तुम्ही सगळं नियोजन बघू शकता. हॅलो सर. हो बोला. सर आपल्याला संस्था रजिस्ट्रेशन करायची आहे तर आपल्याला तालुका लेवलवर करावं लागेल का काही जिल्ह्याच्या ठिकाणी पण करता येतं? नाही, संस्था राज्य लेवलवर पण होते, पण तुम्हाला सध्या काय रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने तुम्ही ते डिसिजन घ्यायचं आहे. तालुका लेवलवर केलं तर तालुका लेवलवर काम घेता येईल, जिल्हा लेवलवर केलं तर जिल्हा लेवलवर काम करता येईल. तर जिल्ह्याची केली आपल्याला तालुक्यावर पण घेता येईल ना सर? घेता येईल ना, पण ज्यावेळेस कसं राहतं, अगोदर रिस्क कमी आहे ना तालुक्यामध्ये, अगोदर कधी रिस्क कमी घ्यायची, डायरेक्टली मोठी रिस्क कशी घेणार आपण? अगोदर काय करायचं, कमीत कमी अगोदर माहिती घ्यायची. ज्यावेळेस एकदा त्या क्षेत्रामध्ये तुमचा अभ्यास वाढत जातो, म्हणजे काय होतं, एखाद्या गोष्टीचा आपण रिस्क जास्त घेतो तर त्यामुळे रिस्क जास्त घेतल्यामुळे पैसेही जास्त जातात. त्यामुळे कधी रिस्क कुठल्याही कामात कमी घ्यायची. त्यामुळे अगोदर काय करायचं, तालुका लेवलवर घेऊन बघायचं. हळूहळू तुमचं त्यात नॉलेज होईल. ऑडिट कसं करायचं, कसं काय डॉक्युमेंटेशन लागतात, त्या ऑटोमॅटिक तुम्हाला एक एक गोष्टीची माहिती होईल. तर अगोदर तालुका करा, नंतर तिला अपग्रेड करू आपण, आणि नंतर तिला जिल्हा लेवलवर करू. चालेल सर, चालेल. कारण जर तुम्ही जिल्हा लेवलवर करायला गेले तर जिल्हा लेवलच करायला खूप उशीर लागतो, तर तालुका लेवलवर फास्ट होतं. तर मग अगोदर तालुका लेवलवर केलं तर मला तर वाटतं बेस्ट राहील. सर तालुका लेवलवर खर्च किती येईल सर आपल्याला टोटल? तो एकच खर्च असतो, असं काही विशेष नसतो की ह्याला वेगळा आणि त्याला वेगळा. तुम्हाला तो प्रस्ताव दिला मी, त्यांच्याकडनं प्रस्ताव घेतल्यानंतर तिथून तुम्हाला कळून जाईल सर्व. असं आहे का सर? हो, कारण आता मी तो खर्च कसं सांगणार, ऑफिशियली तिथं काय असणार काय नाही ते मला सांगता नाही येणार ना तुम्हाला. तुम्हाला जशा जशा गोष्टी असेल तशा फेस करायच्या. जास्तीत जास्त 5,000च्या आत व्हायला पाहिजे काम माझ्या हिशोबाने. ओके सर, बघतो. वाकेश्वर कोणतं ऑफिस? वाकेश्वर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था. डॉक्युमेंट्स खूप प्रॉपर आहेत. सर आवाज म्यूट करा, सर्वजण आवाज म्यूट करा. तर वाकेश्वर तुमचं ऑलरेडी संस्थेचे डॉक्युमेंट्स प्रॉपर दिसत आहे, तर अजून तुम्ही काम का घेत नाहीये? ऑलरेडी लेखा परीक्षण अहवाल आहे, सर्व गोष्टी आहे. इन्कम टॅक्सचा मला वाटतं आता नवीन रिटर्न पण भरलेला आहे बहुतेक. तुम्हाला उपविधी ठीक आहे, नोंदणीचे प्रमाणपत्र ठीक आहे. 14 आणि 11 सभासद. आता तुम्हाला अडचण कुठे येते? तुमच्याकडे डॉक्युमेंट तर सर्व आहे. माहिती नसल्यामुळे सर प्रॉब्लेम येतो. जीएसटी गरजेचं आहे याच्यामध्ये. हा सर, काढून घेतो मी जीएसटी. जीएसटी काढून घ्या आणि कामाला सुरुवात करा. कॉन्टॅक्ट मध्ये राहा, तुम्हाला बघू काहीतरी लिंक लावून देऊ कामाची. ठीक आहे सर, एक 4-8 दिवसात जीएसटी करून घेतो मी. करून घ्या. डॉक्युमेंट्स आहे ओके, असे डॉक्युमेंट पाहिजे जेणेकरून काम लवकरात लवकर घेता येईल आपल्याला. हो सर. तुमच्या 2 सध्या संस्था आहे आहेत का? हो सर. जगदंबा वगैरे पण आहे का वेगळी? हो हो. बरोबर. चालेल, तुम्हाला सांगतो मग मी काय करायचं त्यावर. ठीक आहे सर. त्याचं रिटर्न बी 2016 पासून चालू आहे आजपर्यंत. तुम्ही मला आत्ताच पाठवला लेटेस्ट, तर तोही एकदा पाठवून द्या. म्हणजे त्यातलं प्रॉफिट किती आहे, टर्नओव्हर किती, मला ते बघायचंय. बरोबर. त्याचं टर्नओव्हर जवळजवळ 60 लाखापर्यंत झालेलं आहे त्याचं. नाही, पण तुम्ही इन्कम टॅक्स त्याचा 4,244 कसं केलाय नेमकं? नाही ह्याचं नाही, ते जगदंबा भाऊ देशीचं सेवा. हा, ते पाठवा एकदा मला. कारण ज्याचा ठीक आहे सर, टर्नओव्हर जास्त आहे मी मग त्याला आपल्याला लवकरात लवकर कामाला लावता येईल. ठीक आहे सर, मी सकाळी पाठवतो ते. मी स्कॅन नाही केलं ते अजून. चालेल, पाठवून द्या, काय अडचण नाही. हो सर. सध्या काय आहे का बीडसाठी? बीडसाठी 1-2 टेंडर ते तुम्हाला सांगितलं मी, लाईटचं वगैरे टेंडर्स. आता तुम्हाला सांगतो महत्वाचं, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे. आता काम कसं घ्यायचं याची मी तुम्हाला लिंक देतो उद्या. डायरेक्टली कुठल्या डिपार्टमेंटला जायचं आणि कसं काम काढायचं मी तुम्हाला सर्व माहिती फोनवर देईल. कारण आपण व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबला अपलोड करतो, यावर पूर्ण माहिती देणं शक्य नाही. ठीक आहे सर, चालेल. कॉन्टॅक्ट कधी करू? उद्या फोन करा यावेळेस.
ठीक आहे, चालेल सर. हो चालेल. धन्यवाद सर. हो हो. तर सर्वांनी आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय. आतापर्यंत 1000 लोकांपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब झालेलं आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल याची व्यवस्था तुम्हाला करायची आहे. तर सर्वांनी आपले जे काही सहकारी असतील त्यांना आपलं चॅनल सजेस्ट करायचे. यापुढं आपण कुठल्या विषयावर चर्चा करायला पाहिजे याचं पूर्णपणे नियोजन मी तुमच्या सर्वांवरच सोपवतोय, की कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाटतं की आपण त्याची माहिती घेतली पाहिजे. याच आतापर्यंत बरेच जण फक्त रजिस्ट्रेशनच कसं करायला पाहिजे, जीएसटी काढायला पाहिजे किंवा नाही काढायला पाहिजे, तर हे प्रश्न आपल्याला पुढच्या काळात जे आपण काही व्हिडिओ बनवू किंवा काही कार्यक्रम घेऊ, तर त्यावेळेस हे प्रॉब्लेम आपल्याला नकोय. कारण रजिस्ट्रेशनचेच प्रॉब्लेम घेत गेलो तर याच्यामध्येच बराच वेळ जातो. तर पुढच्या वेळेस आपल्याला असं पाहिजे की माझे डॉक्युमेंट्स रेडी आहे, आता काम कसं घेता येईल, तर इथपर्यंतचे असे आपले कुठेतरी प्रश्न पाहिजे. किंवा काहींचा असा विषय पाहिजे की मी काम केलं, आता बिल कसं मिळणार किंवा बिल कसं बनवणार, अशा पद्धतीचे प्रश्न सर्वांना उद्भवला पाहिजे, अशी मला एक अपेक्षा आहे. तर आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, लाईक्स आणि सबस्क्राईब करा, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. सर्वांनी अभिप्राय पण टाका. आणि त्या व्यतिरिक्त आपण कुठल्या कामाबद्दल किंवा कुठल्या क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, जसं स्टार्टअप इंडियाची स्कीम खूप बेस्ट आहे. त्याच्याबद्दल जर पूर्णपणे आपल्याला एखादा एक दिवस पूर्णपणे त्याच्यावर सेशन घ्यायला हरकत नाहीये, ते घ्यायचंय. किंवा अजून पर्यावरण सल्लागारच्या रिलेटेड काम घ्यायचंय, ते तुम्ही ठरवा. तसं मला वाटलं तर मेसेज पण करा किंवा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर तशी कमेंट करून माहिती द्या. मग आपण त्यावर बघू की सर्वांचा इंटरेस्ट कसा आहे आणि त्यावर समोरचं काम घेण्यास सुरुवात करू. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण हा व्हिडिओ तसाही आपण युट्यूबला टाकतोय, तर युट्यूब पण तुम्हाला बऱ्यापैकी व्हिडिओ मधून माहिती सुद्धा मिळेल. धन्यवाद.